नमस्कार. बॅकस्टेज ब्रॉडकास्टच्या आजच्या सिनेमॅटोग्राफी ह्या सब्जेक्टशी रिलेटेड सेशन मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज सिनेमॅटोग्राफी ह्या सब्जेक्टवर आपल्याशी गप्पा मारायला आपल्या इंडस्ट्री मधले 3 दिग्गज सिनेमॅटोग्राफर्स आलेले आहेत. त्यांचं काम तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून खूप छान आणि भारी पद्धतीने नक्कीच पाहिलेलं आहे. सो अभिजित आपदे, मिलिंद जोग आणि स्वप्नील सोनावणे, फर्स्ट ऑफ ऑल तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. आपल्या बरोबर इथे गप्पा मारायला आणि तुम्ही जे आज आम्हाला सांगणार आहात ते सगळं ऐकायला इथे आलेल्या आपल्या सगळ्या व्ह्युअर्सचं पण खूप खूप वेलकम. सो मला असं वाटतं की ह्याची सुरुवात इंट्रोडक्शन पासून व्हावी आणि इंट्रोडक्शन करण्यासाठी तुम्ही जर थोडक्यात तुमच्याबद्दल सांगितलं तर आम्हाला खूप छान वाटेल. सो मला वाटतं मिलिंद दादा तुझ्यापासून सुरुवात करावी इंट्रोडक्शनची. जसं आपल्या म्हणतो सिनियरिटी. येस. हाय एव्हरीबडी. सो माझं नाव मिलिंद जोग आणि मी ट्रेंड सिनेमॅटोग्राफर नाहीये खरं तर, पण वेगवेगळ्या पद्धतीच्या कामांमधनं इव्हेंच्युअली सिनेमॅटोग्राफीकडे वळलो आणि काम करत करत शिकत मी आता सिनेमॅटोग्राफी करतोय. आय थिंक अरे CNN. मिलिंद दादाचं हाय, मी अभिजित अब्दे आणि मी पण सेम मिलिंद सारखा आय एम नॉट अ ट्रेन्ड सिनेमॅटोग्राफर. शिकत स्टिल्स करायचो. फोटोग्राफी करत करत आय इव्हेंच्युअली टर्न इनटू अ DOP आणि आय एम शूटिंग फिल्म्स नाव. ओके. स्वप्नील. माझे मी एक छोटा कोर्स केलेला, पण आय स्टडीड ग्राफिक डिझाईन आणि आय वॉज इन ऍडव्हर्टायझिंग अर्लियर. तसा बॉम्बेला आलो ऍडव्हर्टायझिंग मध्ये, आणि बाय चान्स म्हणजे सिनेमॅटोग्राफी करायची बट कुडंट गेट इनटू. somehow by chance met somebody who knew somebody and kind of got onto the set. So त्यामुळे असं दोघांसारखं असं खूप ट्रेनिंग असं नाही, बट सिनेमॅटोग्राफर, सो कॉल्ड कॅमेरामॅन. ओके. ओके, थँक्यू. तुम्ही तुमचे इंट्रोडक्शन करून दिले. सो सेशनला सुरू करायचा पहिला प्रश्न सगळ्यात बेसिक जो आहे, आणि मी जनरल लीड करायला कोणाचं तरी नाव घेऊन विचारेन आणि त्याच्यावरती तुमचे थॉट्स काय ऍड ऑन करायचे असतील तर नक्की तुम्ही कोणी पण त्याच्यामध्ये ऍड करा. सो मिलिंद दादा, सिनेमॅटोग्राफी म्हणजे नक्की काय, तू थोडक्यात सांगू शकशील? अरे हा प्रश्न खरं अवघड आहे. मी थोडक्यात प्रयत्न करतो. पण जी कथा आपण चित्रित करणार आहोत त्या कथेतलं नाट्य आणि ती कथा सादर करताना त्या दिग्दर्शकाच्या मनात किंवा मनामध्ये जे नाट्य पुढे आणणं अपेक्षित आहे त्याला दृश्य स्वरूप देणारा जो कोणी महत्वाचा दुवा असतो त्याच्या टीम मधला, तो म्हणजे सिनेमॅटोग्राफर असं मला वाटतं. पण हे एक बाजू झाली. पण सिनेमॅटोग्राफी आणि सिनेमॅटोग्राफर हा इतका मल्टीपर्पज रोल असणारी गोष्ट आहे की मग त्याचे अनेक पैलू आता कदाचित आपण पुढे बोलतच राहू. पण प्रायमरी मला वाटतं की कथेतलं नाट्य दृश्य स्वरूपात पुढे आणण्याचं काम जो करतो तो सिनेमॅटोग्राफर आपल्याला म्हणता येऊ शकेल कदाचित. ओके. तुम्हाला कोणाला ह्याच्यात ऍड करायचंय काही? नाही, अगदी सिम्प्लिफाई करून हेच आहे. ओके. सो तू सांगितलंस तसं मिलिंद दादा, सिनेमॅटोग्राफी काय आहे तू थोडक्यात सांगितलंस. सो ह्याच्यासाठी काम करणाऱ्या तुमच्यासारख्या अनेक लोकांना टेक्निकल टर्म्स मध्ये एक्झॅक्टली काय म्हणतात? म्हणजे जसं सिनेमॅटोग्राफर आहे तेवढा एकच शब्द आहे का अजून पण काही शब्द आहेत? अब्दे, तू सांगू शकशील? नाही, तेच आहेत. सिनेमॅटोग्राफर, डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी, कॅमेरामन. So they're all the same. I think eventually with time it just got evolved into different names. I mean, it's the same thing. Oh. Like nowadays dance directors are called as director of choreography. So तसं ते बदलत गेलं, पण काम नाही बदललं. काम पण बदललं ऑब्व्हियसली, नाही बदललं नाही.
पण नाव जस्ट इव्हॉल्व्ह होत गेलं. इट्स द सेम, त्यात काही फरक नाहीये. आय थिंक Okay. वेगळी वेगळी नावं पडायचं कारण पण म्हणजे फ्रॉम सिनेमाटोग्राफर टू समबडी बिंग अ डिरेक्टर ऑफ फोटोग्राफी, आणि त्याच्या मागे पण बऱ्याच काही एका ह्याच्यापर्यंत एक वाद पण आहे की वेदर इट इज डिरेक्टर ऑफ फोटोग्राफी और सिनेमाटोग्राफी, आणि व्हॉट्स द डिफरन्स बिटवीन द. आणि जे लोक स्वतःला म्हणजे स्टॉन्चली समबडी लाईक स्टोरारो, he doesn't agree to the fact that a cinematographer can be called director of photography because there can only be one director on. So there is no director of anything else. असं आणि म्हणजे ते सगळे अगदी नावात जर का अडकायचं असेल तर त्याच्यामध्ये पण असे आहेत. आणि बेसिक इज कॅमेरामॅन, which is cameraman or camera person. Yeah, like we've been hearing things ki the director of photography in some regions would not operate the camera. He would have operators under him. So tasa, येस. पण म्हणजे मुळात तुमचा बोल दादा बोल. नाही, मला वाटतं की हा ओपन डिबेट आहे आणि हा चालतच राहील वर्षानुवर्ष आणि मे बी पुढे देखील. पण हा रोल देखील म्हणजे जसं स्वप्नील म्हणला की त्याच्याबद्दल डिबेट आहे. मला वाटतं हा रोल लिटरली प्रत्येक त्या प्रोजेक्टनुसार बरेचदा चेंजही होतो. काही प्रोजेक्ट्सला तुम्ही फक्त कॅमेरामन असता, काही प्रोजेक्टला तुम्ही डिरेक्टर ऑफ फोटोग्राफी होऊ शकता. सो ते मला वाटतं ते टायटल देखील बऱ्यापैकी डायनामिक आहे किंवा तो रोल देखील थोडाफार डायनामिक आहे असं मला वाटतं. बट लाईक just to add into the debate, but I don't think it's a conclusive statement. I would say it's not. अच्छा. ओके ग्रेट. तुम्ही सिनेमॅटोग्राफर किंवा डिरेक्टर ऑफ फोटोग्राफी किंवा जे वेगवेगळ्या गोष्टी नावं आहेत, टायटल्स आहेत त्याच्या ह्याच्यात, तर तुमची एखाद्या फिल्मच्या म्हणा किंवा कुठल्याही प्रोजेक्टच्या प्रोसेसमध्ये कधीपासून सुरुवात होते किंवा इन्व्हॉल्वमेंट असते, त्याबद्दल काही सांगू शकाल का? Abde? I think depends on the director. I think ideally script log झाली त्याच्या हिशोबाने रायटर डिरेक्टर कडनं. So I think that's the time when he approaches a cinematographer. Because I think one of the most important person जो डिरेक्टरला हवा असतो की इथनं मला काय वाटतंय, मला काय दाखवायचंय, तो माणूस जो आहे तो बेसिकली डीओपी आहे. सो त्या स्टेजला खरं तर डिरेक्टर फोटोग्राफी इन झाला पाहिजे, होतो म्हणजे आयडियली. मग तिकडनं पुढे टिल ऑलमोस्ट द रिलीज. ओके. आणि आता जसं तुम्ही म्हटलात की सुरुवातीपासूनच सिनेमॅटोग्राफर हा त्याचे इन्व्हॉल्वमेंट एखाद्या प्रोजेक्ट मध्ये असते, म्हणजे सुरुवातीपासून म्हणजे अगदी काय लेखक जेव्हा एखादी कथा लिहितो फिल्मसाठी किंवा काय स्क्रीन प्ले किंवा त्याचे शब्द बरेच आहेत, पण असा एखादी गोष्ट लिहितो तर तेव्हा पण तो तुमच्या बरोबर डिस्कशन करतो का? एखादा साचा तयार झाल्यावरती तो दिग्दर्शक तुमच्या बरोबर बोलतात की अशा पद्धतीचं काही प्रोजेक्ट आहे? म्हणजे नॉर्मल लोकांना खूप उत्सुकता असते की तुम्ही इतकं छान तुमच्या कॅमेरामधून गोष्ट सांगता, तर त्या गोष्टी बरोबर तुमचं असोसिएशन कधीपासून असतं? अजून थोडंसं त्याला पिन पॉइंट म्हणून मी प्रश्न विचारतोय, तर कोणी सांगू शकेल? नाही, आता मिलिंद बोलेलच. आय थिंक आय कॅन स्पीक फॉर मिलिंद अँड स्वप्नील की आम्ही असे प्रोजेक्ट केले आहेत त्याचा डिरेक्टर आमचा मित्रच आहे, रायटर आमचा मित्र आहे. सो त्यांनी आम्हाला आवर्जून स्वतःहून आधीपासून इन्व्हॉल्व्ह केलं होतं. ओके. सो इट्स अ गुड थिंग. बट तू जे विचारलंस आधी की काय स्टेज वरती डीओपी इन झाला पाहिजे. सो आयडियली जरी रायटर डिरेक्टरनी एकत्र स्क्रिप्ट लॉक केली की दिस इज द ड्राफ्ट दॅट वी वॉन्ट टू टेक फॉरवर्ड, नाव वी हॅव टू बिल्ड अ टीम, वी हॅव अ प्रोड्युसर, वी हॅव अ ईपी ऑन बोर्ड, त्या स्टेजला पण डीओपी आला तर हरकत नसते. पण मोस्ट ऑफ द टाइम्स, ॲटलिस्ट फॉर मी, बिकॉज Sapay has shot a lot of ads, Sapay has shot Hindi, Milind has shot Hindi. For Marathi, I can speak whatever I've done so far, it is much ahead of the script locking. आधीपासूनच आयडिया देऊन हे 30 पानांचं आहे, ऐकतोस का, या लेवल पासूनच मी तरी इन झालोय. So unless Swapnil and Milind can add something to it. मी म्हणजे माझ्या पहिल्या फीचर फिल्मला स्क्रिप्ट नव्हती, सो त्यामुळे हो, आय मीन देयर वॉज नो स्क्रिप्ट. आम्ही रोज सेट वरती गेल्यावरती डिरेक्टर
हा की आय मीन इट वुड बी की आज आपण सकाळी ह्या 2 मुलींबरोबर शूट करतोय आणि ह्या खोलीमध्ये शूट करतोय. माय नेक्स्ट क्वेश्चन वुड बी की ओके व्हॉट यू wanted to look like evening, morning, afternoon काय then I would take like जे काही 5-10 मिनिटं I would just put out something आणि you would start shoot आणि जसं जसं म्हणजे आणि फक्त मलाच नाही ऍक्टर्स कडे पण स्क्रिप्ट दे न्यू द कॅरेक्टर्स रिअली वेल बट त्याच्या बियॉन्ड ऍक्टर्स ना पण माहिती नसायचं की आम्ही उद्या काय करतोय किंवा एखाद म्हणजे सो अशी ती पण एक प्रोसेस आहे जी कम्प्लिटली वेगळी आहे वर्सेस जे अभिजित म्हणतोय की दॅट्स लाईक डिरेक्टर इन्व्हॉल्व्स यू वे अर्लियर इन द प्रोसेस इवन ती पण प्रोसेस आहे किंवा सॉरी थोडासा मोठ्यांदी बोलू शकतोस तुझा आवाज थोडा कमी येतोय थोडस मोठ्यांदी बोलू इज दिस बेटर या नाउ इट्स बेटर हा सो आणि म्हणजे ती एक प्रोसेस झाली वर्सेस दुसरी एक प्रोसेस अशी आहे ज्याच्यामध्ये म्हणजे मी असा एक प्रोजेक्ट केला ज्याच्यामध्ये आय वॉज लाईक द लास्ट पर्सन टू गेट इन्व्हॉल्व फॉर वॉट एव्हर रिझन यु नो की तुमचा प्रोडक्शन डिझायनर आहे तुमचं द एंटायर टीम हॅज बीन लाईन्ड अप एक्सेप्ट फॉर द सिनेमॅटोग्राफर आणि इवन दॅट काइंड ऑफ फ्लोज रिअली वेल सो एक जसं अभिजित म्हणला म्हणजे जर का आधी इन्व्हॉल्व्ह झाला डीपी तर काय बरंच काय काय करायला अजून स्कोप आहे बट इफ नॉट इट डझंट रिअली आय डोंट नो म्हणजे ती पण एक आणि काही ऑल ऑफ देम काइंड ऑफ वर्क आय गेस अच्छा डेफिनेटली मला असं वाटतं की ही प्रोसेस जसं या स्वप्नीलने डिस्क्राईब केलं की वेगवेगळ्या मेथड्स आहेत तुम्ही आयत्या वेळेला विदाऊट स्क्रिप्ट देखील तुमच्या मनातली कथा कशा पद्धतीने इव्हॉल्व्ह करू पाहताय त्या पद्धतीने पूर्ण शूटिंग प्रोसेस होऊच शकते पण अदरवाईज जसं अभिजित म्हणला की बरेचदा तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर काम करत असता एखाद्या कथेच्या संदर्भात तुम्हाला पहिल्यापासून इन्व्हॉल्व्ह केलं जातं सो डिपेंड्स पण मुळातच मला वाटतं की कुठलीही कथा जेव्हा लेखकाच्या किंवा दिग्दर्शकाच्या मनात असते तेव्हा इनिशियली ती खूप वल्नरेबल पोझिशन आहे की त्याच्यात किती लोकांना तुम्ही पार्टिसिपेट करून घेताय सो त्या वल्नरेबिलिटीच्या स्टेजवरती तुम्ही तुमचे टीम मेंबर्स कुठल्या क्षणाला पार्टिसिपेट करता आणि तिकडनं ती कथा कुठपर्यंत जाते ही गोष्ट खूपच व्हेरिएबल आहे मला वाटतं आणि मे बी असंही हे इम्पॉर्टंट आहे की रायटिंग स्टेजला मे बी एक सिनेमॅटोग्राफर इन्व्हॉल्व्ह नसेल तर इवन दॅट इज प्रॉब्ली अ गुड थिंग यु नो की जिथे म्हणजे इन अ होल लॉट ऑफ सेन्स सिनेमॅटोग्राफर्स आर व्हेरी प्रॅक्टिकल पीपल दॅट टाइम्स मोस्टली माहित नाही पण की अरे तू लिहितोयस पण हे शूट कसं करायचं हा प्रश्न सिनेमॅटोग्राफरनी विचारायला नको ऑन द रायटिंग स्टेज शुड बी ॲज फ्री एज पॉसिबल आणि काय यू कॅन गो द रायटर शुड बी एबल टू गो टू द मून अँड बॅक यु नो त्यांनी काय पाहिजे ते पण ते सॉल्व्ह कसं करायचं पण जर का आधीच यु नो ॲट टाइम्स हे कसं शूट करायचं ते रायटिंग स्टेजला नसलेलं बेटर असतं आय कम्प्लिटली ॲग्री विथ दिस तरी तुमच्या तिघांच्या बोलण्यातला थोडासा जीस असा होता की ओके येस सुरुवातीपासून जसं वेगवेगळ्या डिपार्टमेंटचं म्हणणं असतं की कुठल्याही प्रोसेसच्या जर सुरुवातीपासून तुमची इन्व्हॉल्वमेंट असेल तर नक्कीच तुम्हाला पण आवडू शकतं किंवा कुठल्याही सिनेमॅटोग्राफी करणाऱ्या व्यक्तीला नक्कीच त्याच्यामध्ये तसा फायदा होऊ शकतो आता बोलताना पण स्वप्नील तू पण असे खूप छोटे छोटे वेगवेगळ्या डिपार्टमेंट्स विषयी बोललास तर तसं जेव्हा तुम्ही सिनेमॅटोग्राफर म्हणून कॅमेराशी रिलेटेड सगळं वर्क करत असता तर तसं कॅमेरा ह्या डिपार्टमेंट बरोबर वेगवेगळ्या कुठल्या डिपार्टमेंट्स शी कन्सर्न्ड तुमचं काम असतं जसं दिग्दर्शक म्हणजे डिरेक्शन हे एक डिपार्टमेंट झालं किंवा परफॉर्मर म्हणजे ऍक्टर हे एक काय म्हणता येईल ही एक डिपार्टमेंट झालं तसे वेगवेगळे कुठले डिपार्टमेंट्स एखादं प्रोजेक्ट स्क्रीनवरती छान दिसायला किंवा मिलिंद दादा तू जसं म्हणलास की ती गोष्ट जशा पद्धतीने नरेट व्हायला पाहिजे तशी बाहेर यायला मदत होते कुठली डिपार्टमेंट्स असतात सो आय थिंक डिपार्टमेंट म्हणण्यापेक्षा आपण लेट्स लुक ॲट द एंटायर थिंग ॲज अ टीम येस मग त्याच्यामध्ये शूटिंग टीम एक आहे जी ऑन लोकेशन आहे अँड देन देर इज अ टीम विच इज स्टेईंग ॲट द बॅकग्राऊंड मे बी VFX असेल एडिटिंग असेल म्युझिक आहे
सो ह्याही टीम्स आहेत, फक्त त्या ऑन स्टेज नाही आहेत, ऑन प्रोडक्शन स्टेज नाही आहेत. पण मी मगाशी जेव्हा पहिल्यांदा इंट्रोडक्शन मध्ये म्हणलं होतं की कॅमेरामन और सिनेमॅटोग्राफर इज अ व्हेरी मल्टीपर्पज काइंड ऑफ अ पर्सन. सो ह्या सगळ्या डिपार्टमेंटची राईट फ्रॉम द रेग्युलर क्रू मेंबर्स, कॉस्ट्युम्स, युअर प्रोडक्शन डिझाईन, then maybe your sound department, your lighting team, to the extent I would say even your production team and your spot boys also. Actors obviously, VFX team is there, editors are there, your music guys are there. या सगळ्यांशी तुमचं एक कनेक्ट असणं, या सगळ्यांबरोबर तुमच्या मनात तुम्ही ते शूट करताना तुम्ही मनात काय ठेवलं होतं ह्याचं एक कम्युनिकेशन होणं हे फार गरजेचं आहे असं मला वाटतं. सो अक्रॉस द बोर्ड या सर्व टीमशी तुमचा कनेक्ट असणं खूप गरजेचं आहे असं मला तरी वाटतं. अच्छा. पण तरी मिलिंद दादा, मग त्याच्यात अजून स्पेसिफिकली असे कुठले डिपार्टमेंट्स असतात का की एखादी फ्रेम डिझाईन करताना की ही 4 लोक आहेत, ही 4 लोक असलीच पाहिजेत काही झालं तरी त्या वेळेला ऑन लोकेशन, असे कुठली काही स्पेसिफिकली सांगू शकशील? ऑन लोकेशन म्हणण्यापेक्षा डिझाईन तू शब्द जो वापरला, सो देर आर डिझायनर्स स्पेसिफिकली. सो प्रोडक्शन डिझायनर, आर्ट जो बघणार असतो तो एक आहे, कॉस्ट्युम्स आहे, डिरेक्टर आहे आणि सिनेमॅटोग्राफर आहे. सो या 4 लोकांना जे प्रायमरी डिझायनिंग फॅक्टर आहे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हावंच लागतं. सो ते आयदर त्यांनी त्या दिवशी सेटवरती होणं गरजेचं आहे किंवा तुमच्या प्री प्रोडक्शन मध्ये या चौघांनी एका टेबलवरती येऊन काय गोष्टी कशा करवायच्या, कशा डिझाईन करायच्या आहेत हे सांगणं गरजेचं आहे. त्यात एक गोष्ट खरं तर आपण बरेचदा उल्लेख होत नाही त्याचा, पण एडिटर हा देखील तुमचे एडिट पॉइंट्स डिझाईन करणाराच माणूस आहे. सो बरेचदा त्याला देखील तुम्ही जर का ह्या डिस्कशन मध्ये इन्व्हॉल्व्ह केलं तर अनेकदा खूप इंटरेस्टिंग एडिटिंग पॅटर्न्स तयार करता येतात किंवा त्या प्लॅन प्रमाणे शूट करता येतं. सो हे प्रायमरी 4 ते 5 लोक जी आहेत ही नॉर्मली या डिझाईन प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व्ह असावीत असं मला वाटतं. अच्छा, ओके. म्हणजे ही वेगवेगळे डिपार्टमेंट्स त्यांचं काम चांगल्या पद्धतीने करण्यासाठी तू म्हटलास तसं की एकमेकांचं तुमचं डिस्कशन होणं आणि त्या पद्धतीने मग फायनल काय पद्धतीने ते समोर दिसतंय तसं. मला हे फिक्शन हे आणि हे खूप मोठ्या याच्यामध्ये हे फिक्शन बद्दल झालं. होल लॉट ऑफ सेन्स डॉक्युमेंटरी जेव्हा शूट करायला कोणी जातं तेव्हा म्हणजे डिरेक्टर, डीपी, साऊंड सगळं एकच माणूस करतो. सेम गाय. कोणी जिथे कोणी आर्ट नसतं, सो आणि दॅट्स प्रॉब्ली हाऊ इट्स ऑल्सो स्टार्टेड. जेव्हा सिनेमा सुरू झाला तेव्हा एकच माणूस होता कॅमेराच्या मागे. तेव्हा साऊंड नव्हता, पण तेव्हा डिरेक्टर, डीपी किंवा सिनेमॅटोग्राफर ते सगळं एकच होतं आणि देवर समबडी बिहाइंड कॅमेरा and somebody performing in front of camera. So तेवढ्या बेसिक स्केलला पण आताही काम होऊ शकतं आणि लोक करतात पण. करतायत. Yeah. I think it also depends on the project, right? I mean, what you mentioned right now, Sapya, depends on the project and what we are shooting precisely. Yeah, completely. Because exactly स्वप्नील म्हणला तसं जेव्हा मी डॉक्युमेंटरीज करत होतो तेव्हा यातले बरेच रोल हा एक माणूसच करत होता जो कॅमेरा मागा असायचा, प्रायमरीली सिनेमॅटोग्राफर. But as Swapnil rightly said, sound, the entire thing, even एडिट पॅटर्न मी जे म्हणतो ते एडिट पॅटर्न देखील तुम्हाला सिनेमॅटोग्राफर म्हणून मनात ठेवून काहीतरी पुढे जावं लागतं आणि नंतर ते इन प्रॅक्टिकॅलिटी त्या पद्धतीने कन्व्हर्ट करावं लागतं. डिपेंड्स ऑन द प्रोजेक्ट. या व्हेरी ट्रू. अच्छा. वेगवेगळ्या आर्ट फॉर्म्स बद्दल आता तुम्ही थोडस म्हणलात की डॉक्युमेंटरी किंवा असं, तर ह्या कुठल्या वेगवेगळ्या आर्ट फॉर्म्स साठी तुम्ही काम केलेलं आहे किंवा असे कुठले वेगवेगळे आर्ट फॉर्म्स असतात की ज्याच्यामध्ये तुमच्या कामाची शैली पण बदलली जाते आणि तशा पद्धतीने तुमचं ओव्हरऑल एक्झिक्युशन पण बदलतं, असं कुठले आहेत आर्ट फॉर्म्स वेगवेगळे? जोग तू परत एकदा. अरे तूच केलंयस. गबरे, मी फक्त मराठी फीचर्स करतो. आयदर सप्या किंवा तू, डिपेंड, यू डिसाइड. सो आता जसं आपलं बोलणं आलं की डॉक्युमेंटरी आणि फिक्शन प्रोजेक्ट मध्ये प्रायमरीली आपण सिनेमा जेव्हा म्हणतो तेव्हा खूप लिमिटेड पर्स्पेक्टिव्ह मध्ये आपण एकदम फीचर फिल्म एवढाच त्याचा एक स्कोप धरतो. प्रायमरीली मी ज्या पद्धतीची कामं केली आहेत त्यामध्ये डॉक्युमेंटरी ह्या होत्या, तशाच ट्रेनिंग फिल्म्स खूप मी शूट केलेल्या आहेत. फिल्म्स जेव्हा मी फिक्शन साईडला म्हणतो
तेव्हा देखील ट्रेनिंग फिल्म्स विथ अ फिक्शनल स्टोरी या पद्धतीच्या होत्या. शॉर्ट फिल्म्स ऑब्व्हियसली होत्या, कमर्शियल ऍडव्हर्टाइजमेंट्स वेगवेगळ्या होत्या, फीचर फिल्म्स आहेतच. काही फिक्टो डॉक्युमेंटेशन पार्टच्या काही स्मॉल फिल्म्स मी केल्या होत्या, ज्यातला काही पार्ट जो होता तो फिक्शन म्हणून शूट झाला होता आणि काही पार्ट इन रियालिटी डॉक्युमेंटरी शूट होती. किंवा 1-2 डॉक्युमेंटरीज होत्या ज्याच्यामध्ये त्यांनी काही लोकल ऑर रादर लोककलांचे जे काही कॅरेक्टर्स असतात, सो त्या कॅरेक्टर्सना अँकर म्हणून यूज केलं होतं आणि ते अँकर म्हणून त्या डॉक्युमेंटरीमध्ये वेगवेगळ्या स्टेजला येत होते आणि ती डॉक्युमेंटरी पुढे ड्राईव्ह करायला मदत करत होते. सो अशा पद्धतीच्या अनेक वेगवेगळ्या फॉर्म्स होते आणि अनेक वेगवेगळ्या फॉर्म्स पॉसिबल आहेत असं मला वाटतं. ओके. म्हणजे इट्स जे म्हणतो तसंच की माझंही आय स्टार्टेड ऑफ इन डॉक्युमेंटरीज जे समथिंग लाईक टुरिस्ट आणि साऊंड ट्रिपिंग जे प्युअरली तुम्ही 5D किंवा 7D घेऊन 2 लेन्सेस घेऊन एक चायना बॉल घेऊन तुम्ही अख्खं भारत फिरताय. बोथ वर ब्रिलियंट सभ्या. आणि करायलाही खूप मजा आलेली. त्यामुळे आणि सो तिथून सुरू झालं आणि मी नलिन सरांना भेटलो जेव्हा ही वॉन्टेड टू डू अ डॉक्युमेंटरी इन कुंभ. सो ती डॉक्युमेंटरी करताना त्यांनाही रिअलाइज झालं की एवढा ड्रामावरती कंट्रोल असू शकतो इन डॉक्युमेंटरी. सो मग जर का त्याच्याऐवजी वी शूट दी एक्झॅक्ट सेम वे, फक्त खऱ्या लोकांच्या ऐवजी यू पुट ऍक्टर्स आहे, कॅरेक्टर्स इन फ्रंट. आणि तसं अँग्री इंडियन गॉडेसेस हे की दॅट्स हाऊ ही वॉज लाईक की जर का आपण आउट ऑफ थिन एअर यू कॅन क्रिएट ड्रामा, तर तुमच्या समोर आणि यू शूट इट दी एक्झॅक्ट सेम वे. कोणाला सांगू नका, तुमच्या सिनेमॅटोग्राफरला सांगू नका की काय होणार आहे, कोणाला काहीच सांगू नका. जर का ऍक्टरला उठून दुसऱ्या खोलीत जायचं असेल त्या मोमेंटला तर तो करेल. आणि then the DP is deciding whether to follow that person or stay here with the other person. So आणि a whole lot of it comes from for me at least, a whole lot of that comes from the fact that shooting documentaries and shooting real people gives you an anchor of being hopefully at the correct place, trying always to be at the right side, and trying to find a good so-called frame on the fly. Which is what should happen, which is what help. I think that's where documentaries kind of help me. अच्छा. अब्दे, तुला काही बोलायचं आहे? नाही, सेम लाईक आय सेड, फॉर द फिल्म्स लाईक अँग्री इंडियन गॉडेस, तो म्हटला डॉक्युमेंटरीज वर काम करतो त्यामुळे त्याला फरक पडला. तसं नॉट एव्हरी टाइम दॅट माइट हेल्प. इफ आय एम शूटिंग अ फिल्म वेअर डिरेक्टर वॉन्ट्स इम्पेकेबल फ्रेम्स अँड ही वॉन्ट्स एव्हरीथिंग टू लुक इन अ पर्टिक्युलर वे, it has to be followed with proper steps in mind. So maybe तेव्हा हा अप्रोच काम होणार नाही, पण like there are different things that you need to deal in a different way. Like I mean, Sapya I'm sure he has treated Sacred Games differently than Newton. Yeah. And so that's the whole point. So I think as DPs जे आम्ही शिकतो as assistants किंवा जे काही आम्ही करत आलोय, we try and pick something from somewhere and use it in the future where we need to use it precisely. So they can't be a set pattern for sure. Okay. म्हणजे I would not like to be labeled as अरे अब्दे असंच काम करतो यार मस्त, किंवा anybody of us. I mean, no director would want to be known की अरे हा असंच काम करतो यार. So त्यातला भाग झाला तो. बरोबर. It again depends on your skill set and your intuitiveness की तुम्ही ते प्रोजेक्ट किंवा ते स्क्रिप्ट किंवा त्या टीम बरोबर कसं काम करता. बरोबर. येस. आता तू अब्दे म्हणलास त्या ह्याच्यातलं मला एक जनरल विचारावं वाटतं की तुम्ही जे सिनेमॅटोग्राफर म्हणून काम करता ते मोर ऑफ फक्त टेक्निकल असतं का त्याच्यात क्रिएटिव्ह ऍस्पेक्ट असणं पण गरजेचं असतं? आणि मग तुम्ही जेव्हा एखादं सीन वाचता, आत्ताच्या बोलण्यातून मला जे जनरल लक्षात आलं की एखादा तुम्ही सीन वाचता, तुम्ही डिसाईड करता की येस आपल्याला अशा पद्धतीने तो पडद्यावरती मांडला गेला पाहिजे. सो तो तसा ठरवता आणि फायनली काम होताना पण तसंच होतं का? म्हणजे टेक्निकल अँगल्स ठरवणं किंवा फायनली शूट होताना अरे नाही हे आपण प्लॅन केलं होतं बट अशा पद्धतीने करून बघू, किंवा अशा संधी मिळतात का?
अशा पद्धतीचं काय असू शकतं? सी लाईक आय जस्ट कम्पेअर अगेन. सप्या जे म्हटलं ना, प्रॉब्ली सप्या करेक्ट मी इफ आय एम रॉंग. Probably Nalin gave you that liberty to shoot the way you would want to, right? I mean, you follow a character or no, you just decide, the way you want to at that point of time. That's one way of shooting it. तू जे आता विचारले स्टेजेस, हे सगळं म्हणजे अ डिरेक्टर शुड बी, सी वी हॅव क्वेश्चन्स, डीपीज हॅव लॉट ऑफ क्वेश्चन्स. कारण ते वाचल्यावरती हेला हे दाखवायचंय, डिरेक्टर रायटरला हे अपेक्षित बिलकुल नाही. यू डोंट हॅव बिलकुल प्रश्न विचार. ओ माय गॉड, आय नो. मिलिंद, तू काय सॉरी? do you have questions for the director when you read a script? I'm sure you have, right? I think a lot of like people start like maybe must be avoiding me because of that. सो ते होतं असं की हे डिस्कस नक्की होतं, व्हॉट यू सेड, की हे असं प्लॅन करू. ते फक्त डीपीचं नसतं. मे बी 2% असं असतं जो काय क्लेवर डीपी म्हण किंवा डीपी अंडरस्टँड की दीज थिंग्स माइट नॉट बी राईट टू से दिस पॉइंट ऑफ टाइम. आपण ते सेटवरती बोलू आणि ही गोष्ट करून घेऊ, बिकॉज ही नोज कॉन्फिडेंटली की तो डिरेक्टर समजून घेईल. अदरवाईज मोस्ट ऑफ थिंग्स आर डिस्कस्ड, की हे असं करायचं का रे, ते तसं करायचं का रे. सो तसं ऑन अशा सिनारिओ मध्ये ऑन स्पॉट असं फार काही बदलत नाही. पण आफ्टर सेइंग दिस काही गोष्टी ना ते की सगळं झाल्यावरती मला तरी सुचतं बरं का असं, की आय चेंज सम थिंग्स. ते गॉड नोज वाय, बट दे चेंज. आय मीन आय एम शुअर इट हॅपन्स विथ एव्हरीबडी, की हे असं नाही. हे म्हणजे काही डिरेक्टर ओके म्हणतो, अरे मस्त, हे बेटर आहे. काही वेळ वैतागतो की अरे यार, मी 10 चेंज बोललो, तुला आवडत नाहीत, तू 10 चेंज सांगतोस तर तुला काय. सो अशा गोष्टी बदलू शकतात. सो यू गेट टू डू 5 ऑफ देम, यू हॅव टू पार्ट अवे विथ 5 ऑफ देम. असं ते आमचा हिशोब असतो नॉर्मली. ओके, म्हणजे हसू नको रे सप्या. नाही मला मी दिसतोय पहिल्या 4 टेक नंतर मग 4 लाईट बंद करायचे. ते होतं किंवा बरेचदा माझं असं होतं की सगळा टेक ओके झाल्यानंतर मला असं वाटतं की एक अजून करूयात का. सो 1 फॉर मिलिंद ही माझ्या नॉर्मली सेटवरती एक रेग्युलर टर्म तयार होते की 1 फॉर मिलिंद. सो पहिला टेकही ओके असतो, पण मिलिंदला अजून एक आवाज असतो. या इट हॅपन्स. तुम्ही आता तिघही म्हणताना म्हणलात की आम्हाला काही प्रश्न पडतात, किंवा अभय आणि मिलिंद दादा स्पेसिफिकली तू, तर जनरल इन्फॉर्मेशन साठी, लोकांना कळण्यासाठी की जनरल तुमच्या मनात काय प्रश्न येतात त्याच्याबद्दल सांगू शकाल का? की एखादी स्क्रिप्ट वाचली, कथा वाचली किंवा स्क्रीन प्ले वाचल्यावरती तुमच्या मनात काय प्रश्न येतात, काय क्वेश्चन्स असतात? मिलिंद सिनियर तू आहेस, गप्पवस. तू सुरुवात केली होतीस, तू सांग आता. नाही प्रश्न अगेन प्रश्न आर व्हेरी स्क्रिप्ट बेस्ड. डिरेक्टर माइट वॉन्ट टू शो इट इन अ डिफरंट वे. त्याला काय अपेक्षित आहे, किंवा वेन ही सेज, मी जनरल म्हणतो, म्हणजे टेक्निकली असेल तर सांग मला की टेक्निकल जास्त होत आहे, की डिरेक्टर वॉन्ट्स अ क्लोजअप. ठीक आहे, असं म्हणतो आपण. डज ही वॉन्ट अ क्लोजअप विथ अ वाईड अँगल लेन्स? डज ही, त्याला दिसतं ना, क्लोज दिसतं, त्याला फ्रेम मध्ये मला ना ऍक्टर दिसावा, हे त्याचं आहे. सो ते वाईड लेन्सनी दिसतंय का, त्याला काय म्हणजे एक नॉर्मल लेन्सनी नॉर्मली शूट करायचंय का, बाबा आपण लांब जाऊन झूम लावायची आहे. सो असे प्रश्न असतात बेसिकली. बिकॉज ऍज अ इंडिपेंडेंट पर्सन ऑन द सेट, ऍज अ डिरेक्टर ऑफ फोटोग्राफी, ऍज अ सिनेमॅटोग्राफर, you actually start to form your own story to it, visual story to it, and it has to be close to what the director is trying to say. Now, I'm sure you have, I'm not going to name it, a lot of examples where the story is nice, but the visuals are either too bad or they are so brilliant that you wonder की अरे या स्टोरीला हे सगळं करायची गरज होती का खरं तर. अति पण न होऊ देणं किंवा कमी न पडणं, असं म्हणजे एक्स्ट्रीम्स होऊ शकतं. असं पण तसे किंवा मला काही प्रश्न मला बरेचदा वाटतात की काही सीन असतात किंवा काही एक प्रसंग त्या कथेतला असतो. सो मला बरेचदा असं वाटतं की त्यांनी आता जे टायमिंग त्या स्क्रिप्टमध्ये लिहिलेलं असेल ते जर का फ्लेक्झिबल असेल, त्याचं टायमिंग बदलून काही फरक पडणार आहे का? समजा एखादी गोष्ट आपण दिवसा शूट, कथेमध्ये ती दिवसा आहे असं घडतंय, पण इज इट अ पॉसिबिलिटी की हे आपण रात्री शूट करू, रात्री त्यातला काहीतरी ड्रामा वेगळ्या पद्धतीने बाहेर आणता येऊ शकेल. सो असे काही प्रश्न असू शकतात. काही घटना जिकडे घडणार असतात त्या लोकेशन पेक्षा वेगळं लोकेशन काही आपल्याला सुचू शकतं, किंवा
वाटू शकतं की हे आपण इकडे घडवतोय, त्याच्याऐवजी इकडे घडवूयात, इकडचे बॅकग्राऊंड त्याला कदाचित ऍप्ट आहे, वेगळ्या पद्धतीने त्याला अर्थ तयार करून देऊ शकते. आय सपोज असे अनेकच प्रश्न असतात. म्हणजे ते खरोखर इट्स अ ह्यूज लॉंग लिस्ट आय वुड से, की वेगवेगळे प्रश्न त्या स्क्रिप्ट प्रमाणे येऊच शकतात मनात. And it is for the project. It is Yes. maybe that some person is see, we all are self-centered, right? To extent, we all want our work to be seen. So maybe it differs from different individual. I would want 5% मी बॅटिंगच करतो आता. मिलिंद would want 5.5%. सप्या would want 6%. Otherwise, on the whole, it's for the project. I don't know. आता परवा तू संजय आणि रंजाचं हे गेलं होतंस. आता बोलतोय प्लॅनिंग बद्दल, प्रश्न पडतात किंवा काय काय. देयर वॉज अ सेइंग की डायरेक्टर अँड डीपी शुड बी ऑन द सेम पेज फॉर अ प्रोजेक्ट टू रन स्मूथली. आय थिंक गेले बरेच वर्ष माझा एक्सपिरियन्स आहे की द ईपी ऑल्सो शुड बी विथ दीज टू गाईज फॉर इट टू हॅपन स्मूथली. Okay. Again, if that EP is what do you call, able enough or literate in a way to be included in other creative decisions, why not? माझं म्हणणं आहे. This can get us still here, but I'm just saying it. It can be advantage if they are on the same page and मला कमिंग बॅक टू द क्वेश्चन्स वाला पोर्शन ना, की पर्सनली मला असं किंवा मी या स्पेसमध्ये असतो आणि माझ्याकडनं जास्ती प्रश्न विचारले जात नाही. आय ऍक्ट लाईक अन ऑब्झर्वर मोर दॅन द पर्सन हू आस्क टू मेनी क्वेश्चन. कारण की मला एक नक्की माहिती असतं की डिरेक्टरनी माझ्यापेक्षा खूप जास्ती वेळ त्या स्क्रिप्ट वरती, त्या शब्दांवरती घालवलेला. सो आय इन ॲटलीस्ट द फर्स्ट म्हणजे ऑल द वे टू द डे ऑफ द शूट, माझा कम्प्लीट आयडिया ही असते जस्ट टू लुक एट हिम as to की त्याचं and to be a interpreter more than anything else. की त्याची आयडिया काय होती, की तो का त्यांनी तिथे का ते असं का म्हणतोय आणि असं म्हणतोय. तर and I can purely be I can only suggest. हे मला माहिती आहे. I can only suggest. I never really की मी हे नाही सांगत की मला ह्याच लेन्सवरती शूट करायचं, आपण हेच केलं पाहिजे. ते मी कधीच करत नाही. आणि त्यामुळे माझे कान कॉन्स्टंटली उघडे असतात, ऑल द वे फ्रॉम पहिला रीडिंग पासून, स्क्रिप्ट वाचण्यापासून किंवा पण माझ्याकडे मे बी एवढे प्रश्न नसतात. आणि इट्स प्युअरली बिकॉज आय वॉन्ट टू हिअर द डिरेक्टर मोर. अँड Abhi, when you suggest, it obviously comes because you have certain things in your mind, right? And you said, let me try and say this to the director. कारण की अभि बऱ्याच वेळा काय होतं माहितीये का, की माझ्या मनात मला माहितीये की ओके यार, एक क्लोजअप ना 32 वरती छान, हा क्लोजअप 32 mm वरती वुड बी परफेक्ट. पण ते अगेन लाईक ते मी माझं हे टाकतोय. पण मे बी मी माझे कान फक्त ह्याच्यासाठी उघडे असतात की डिरेक्टर जर का म्हणलं ना की 21 लावून बघ ना काय होतं, आय वुड बी द फर्स्ट पर्सन. नाही सो त्यामुळे मला प्रश्न विचारायला मी घाबरतो, कारण की ते मला असं वाटतं की इन्फ्लुअन्स माझे. Then probably I'm very sure Milind say we are lucky that our directors question us back, का तुला का 50 वाटते, तुला का 35 वाटते. एक तसं, किंवा मला जसं स्वप्नील म्हणतोय तसं, इट्स नॉट दॅट की लाईक प्रश्न विचारणं किंवा प्रश्न तयार करणं डझंट मीन की यू आर क्रिएटिंग अ काइंड ऑफ अ कॉन्फ्लिक्ट विथ द एंटायर. सो ती आयडिया बरेचदा नसते. पण बरेचदा असं होतं की मगाशी जसं आपण बोलताना कोण म्हणलं माझ्या लक्षात नाही, की आपण खूप सिनेमॅटोग्राफर इज अ व्हेरी प्रॅक्टिकल पर्सन, आणि मला वाटतं तूच म्हणला होता स्वप्नील, आणि आपण त्याचा व्हिज्युअली जास्त विचार करतो, आणि म्हणून आपण स्टोरी लिहिताना आपण इन्व्हॉल्व्ह नसलं तरी कदाचित चांगलंच असतं वगैरे. सो त्याच याने मला असं वाटतं की व्हिज्युअल ऍस्पेक्टचा विचार करताना बरेचदा काही गोष्ट
ही डिरेक्टर आणि रायटरच्या मनातनं थोडीफार मागं पडलेली असते. मी मागं पूर्ण असं नाही म्हणत आहे, थोडीफार मागं पडलेली असते. आणि त्या गोष्टी काही जर का तुम्हाला वेगळ्या बाजूने वाटत असतील की दिस माइट बी ऍडिंग टू द एंटायर थिंग, तर ॲज यू सेड मे बी ओके, क्वेश्चन माइट बी द रॉंग टर्म, suggestion might be the right term, or vice versa. But yeah, you do get involved into the entire process to kind of work onto certain aspect of the story. So that's about it. You त्याला सजेशन म्हण किंवा क्वेश्चन म्हण, पण आपला मला असं वाटतं प्रायमरी गोल आपल्या तिघांचा किंवा ऍज अ सिनेमॅटोग्राफर तोच असतो की तुझ्या मनात जे आहे, तू जसं म्हणलास की तू इतका वेळ त्या स्क्रिप्टवरती घातलेला आहेस, तर तुझ्या मनातली गोष्ट एक्झॅक्ट आणि बेटर अशी समोर कशी येऊ शकेल. अच्छा, तुम्ही बोलताना आता 35 लावू 50 लावू लेन्स बद्दल बोलत होता. झालं, आता मी सिनियर बोलणार आहे. याच्यात कसले सिनियरिटी? माझं ठरलंय ना. पण मिलिंदाला येस तुला विचारतो नक्की की जसं आता तुम्ही बोलत होता, तर खूप लोकांना उत्सुकता असते जेव्हा ते कधी शूटिंग बघतात कुठल्याही गोष्टीचं, तेव्हा मिलिंदाचा कॅमेरा ऑफ झाला का काय झालं? नाही, माझा अभ्यास झालाय, मला अभ्या नाही दिसत आहे. थांब. ओके, नाही झालं येस, आय डोंट नो समथिंग, काहीतरी ग्लिच. नाही, somebody was calling me. मी ते हे ऑफ करू का? एअरप्लेन मोड जाऊ का मी? नाही. सॉरी, मी काय म्हणत होतो की जसं तुम्ही आता लेन्सच्या 35 लाव 50 लाव अशाबद्दल बोललात, तर कोणीही शूटिंगला गेलं की त्यांना उत्सुकता असते तो कॅमेरा बघून आणि त्या कॅमेऱ्याला लावलेल्या काही ऍक्सेसरीज आणि त्या सगळ्या गोष्टींबद्दल. तर असं काही नॉर्मल सोप्या शब्दात मिलिंदाला सांगू शकतोस का की ते जे एक यंत्र दिसत असतं ज्याच्यावरती तुमची कमांड असते, तर ते थोडक्यात कशा पद्धतीने वर्क करतं किंवा काय, अशाबद्दल काही सांगू शकशील का? आणि लेन्स जसं आता तुम्ही म्हणलात, तर काय खूप बेसिक पद्धतीने की काय टाईप असतात आणि जनरली कसे वापरतात, आणि एखादं उदाहरण देता आलं जे लोकांना लगेच कनेक्ट करता येईल एखाद्या फिल्म मधलं, एखाद्या प्रोजेक्ट मधलं तर. बापरे, थांब, मला थोडा वेळ लागेल कदाचित. कुणाला चालू करायचंय तर मग मी कदाचित जॉईन इन. नाही, अवघड. यू कॅन गेट अवे विथ दिस. इनफॅक्ट गेट अवे, इनफॅक्ट खूप थोडं अवघड नाही तेजस, खरं तर म्हणजे माझ्या डोक्यात सॉरी ते मिलिंद की ते की काय एक मेटलचा बॉक्स, त्याच्यामध्ये एक सेन्सर असतो, पुढे काच असते आणि इट्स ॲज सिम्पल एज दॅट. आणि त्याच्या पुढे आय डोंट थिंक मलाही कळतं. म्हणजे इनफॅक्ट म्हणजे आजच्या कॅमेराज मधला तर आय हॅव झिरो अंडरस्टँडिंग ऑफ, आणि माझा त्याच्यात इंटरेस्ट पण नाही to understand how the camera works आणि काय. Yeah, I mean we have for ABCDs we all have read that, we all know it, but टेक्निकली ना शूट करताना पहिला विचार काय करावं, काय कॅमेरा घ्यावा, लेन्स घ्यावा, हा विचार एकदा येतो. इन द प्रोसेस आय थिंक इट डझंट मेक अ डिफरन्स. फर्दर मला अवघड ते अशा दृष्टीने वाटतं की खरोखर माझ्याकरता फक्त एक प्रायमरी टूल आहे, आणि ते टूल कुठलं आहे म्हणण्यापेक्षा त्या टूलने जर का काम होणार आहे तर पुढे जाणं मला जास्त गरजेचं वाटतं. सो प्रॅक्टिकली रिसेंटली मी एक रेग्युलर आपल्या मोबाईल फोनवरती देखील फीचर फिल्म शूट केली. सो ज्याच्यात लेन्स नावाच्या कॉन्सेप्ट जो होता तो सिंग्युलर लेन्स होता. आम्ही कुठली ऍडिशनल ऍक्सेसरी लेन्स त्याला न लावण्याचा निर्णय घेतला होता. स्वप्नील म्हणला होता तसं लाईक कॉन्टेम्पररी सिनेमातले कॅमेरा असोत किंवा ओल्डन कॅमेरा असोत, त्याचं प्रिन्सिपल सेम आहे. सो एकदा तुमच्या हातात टूल एक दिलं की त्या माध्यमातून गोष्ट कशी सांगायची हा खूप डायनामिक डिसिजन असतो. सो त्याच्या जार्गन्स मध्ये अडकणं आणि त्याच्यावरती खूप सारी चर्चा करणं, मग हा कॅमेरा का तो कॅमेरा, मग ती लेन्स का ही लेन्स, त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की येस, मी असं नाही म्हणत की ह्या गोष्टी मॅटर करत नाही, पण त्याच्यात अडकणं मला योग्य वाटत नाही. मला असं वाटतं की तुम्ही त्या वेळेला तो निर्णय घेता, अवेलेबिलिटी बघता, बेस्ट पॉसिबल चॉईसेस काय आहेत याचा विचार करता आणि तुम्ही पुढे जाता. सो ते बाकी त्याची जार्गन बोलत बसणं किंवा इनफॅक्ट पर्टिक्युलरली ज्यांना त्याच्याबद्दल फारसं माहित नाहीये त्यांना ते जार्गननी घाबरवणं, मग तो डिरेक्टर असो नाही तर प्रेक्षक असो, तर ते मला तितकंस लाईक मला त्याचं उत्तर किंवा ते सांगणं हे अवघड वाटतं की सिम्पली याच्यात कुठं अडकतो.
हा. सिम्पली कारण की ते unending आहे. अनएंडिंग आहे. सो सिम्पली पुट 50 mm इट्स mm फोकल लेंथ म्हणतो तुला आम्ही लेन्सचं. तर 50 इज नॉर्मली कॉल्ड अ नॉर्मल लेन्स, आपण जे नॉर्मली बघतो नॉर्मल असं. द नंबर बिलो इट 35, 25, 21 जे नंबर्स आहेत दे स्टार्ट टू गो वाईड अँगल. सो वाईड लेन्सेस दिसतात, म्हणजे वेन यू सी लँडस्केप्स वगैरे वगैरे छोट्या रूम मध्ये शूट करायचं, वी नीड अ वाईड लेन्स. 50च्या पुढचे वेन वी गो तो आकडा 50. तू म्यूट झालाय बहुतेक. एनिवे यू कॅन हिअर मी. हो हो हो, बोल बोल बोल. 50च्या पुढचे स्टार्ट्स टू गो टू मीडियम टेली, वी कॉल इट मीडियम टेली लेन्सेस, म्हणजे क्लोजअप लेन्सेस. वेन यू सी क्लोजअप्स, सो ते मग 75, 85, 100. सिम्पली पुट नंबर्सचा खेळ जो तू म्हटलास की नंबर्स काय असतात, बरोबर. आणि मग त्या डिफरंट कंपनीज आणि काय काय अमुक धमुक खूप काही असतं. त्याच्यात भरपूर गोष्टी आहेत. हा, ते म्हणजे आम्ही सगळे म्हातारे होऊन जाऊ इफ यू स्टार्ट. ऑलरेडी आहोत खरं तर. मी म्हटलं जसं की अगदी सिम्पल विचारण्याचं किंवा एक म्हणजे लोकांना हे जाणवून देण्यासाठी की एक कॅमेरा घेतला आणि जसं तुम्ही बघाशी 35-50 किंवा असे वेगवेगळ्या भरपूर त्याच्यात गोष्टी आहेत. तर प्रत्येक शॉट घेण्यासाठी पण वेगवेगळ्या पद्धतीच्या ऍक्सेसरीजचा किंवा आय डोंट नो लेन्सचा असा वेगवेगळा वापर करावा लागतो, आणि त्याचा सुद्धा तुम्ही थोडासा त्या पद्धतीने अभ्यास करता आणि त्या पद्धतीने ते अगदी आउटपुट. अगदी हो हो हो. येस. सो जे तुला मी पण, म्हटलं होतं ना की प्रश्न पडतात आणि काय तुला दाखवायचं काय डायरेक्टरला, मी त्याच्याच So- रेफरन्स मध्ये. येस. दीज पण थिंग्स मी- कॅन डिफर ऑन डिफरंट थिंग्स. Yeah. पण हे ना खरंच मला हे खूपच जार्गनफुलच वाटतं, कारण की ऍक्च्युली इतके सारे फिल्म्स जगभरात बनलेल्या आहेत ज्या त्यांनी शूट करताना ठरवलं होतं की आपण एक सिंगल लेन्स वापरायची, आणि त्या सिंगल लेन्सवरती त्या अख्ख्या फीचर फिल्म शूट झालेल्या आहेत. माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मी एक कमर्शियल केली होती ज्याच्यामध्ये आम्ही ठरवलं होतं की एक सिंगल लेन्स वापरायची, आणि त्या सिंगल लेन्सनीच ती पूर्ण कमर्शियल शूट झाली. सो दीज आर ऍट द एंड ऑफ द डे जस्ट नंबर्स. तुम्ही ते काय वापरणार, कसे वापरणार, आणि यू नो द एंटायर thing around it depends is yeah just a depends on that wordplay. script and depends on Yeah, how you yeah. want to take it forward. Yeah. Like आता रिंगण, म्हणजे रिंगणच्या वेळेस इट वॉज अ डिसिजन ऑफ मी अँड मकरन नॉट टू गो टू वाईड, म्हणजे खूप वाईड जायचं नाही आणि खूप क्लोज जायचं नाही. अच्छा. सो ते इट वॉज हिज थिंग. मग टेक्निकली तो म्हटला सर ते तुम्ही बघा काय ते फारसं वाईड नको बघा आपल्याला. म्हणजे मला कळलं की व्हॉट ही मेंट वॉज ते खूप असे डिस्टॉर्टेड, असे खूप अननॅचरल सुपर वाईड लेन्सेस नको आहेत आणि खूप असे क्लोजअप पण तर नको होते. सो आम्ही लिटरली त्या अख्ख्या फिल्मला 35-50 हेच 2 लेन्स वापरले. द होल फिल्म इज, इफ आय वॉन्टेड अ वाईड ऑल्सो, मी लांब गेलोय, मी जागा शोधून लांब कुठेतरी जाऊन ती फ्रेम चूज केली आहे जी मला जवळ जाऊन पण वाईड अँगलनी मिळाली असती. सो आय हॅव गॉन. सो हे सगळं आम्ही करत बसतो बेसिकली. वेगवेगळ्या पद्धती. अशा आमचे किडे सुरू असतात. नाही, काय जॅपनीज फिल्म मेकर आहे यासुजिरो ओझू म्हणून राईट होता. त्याचा त्याच्या अख्खी फिल्मोग्राफी विच इज लाईक काय 35-30 पिक्चर्स, हे सगळे फक्त 50 mm वरती शूट केले. So he's only shot with one lens. Everything that he's ever shot. So तसंही आहे की Even not moving the camera also, like his camera doesn't move, the static remains. Yeah. So आणि तेच अनएंडिंग आहे ते, आणि त्याच्यात मजा पण आहे, तेवढीच मजा आहे जेवढी ते बोलण्यात काही की म्हणजे तुम्ही अलेक्सा का चूज करता वर्सेस रेड का चूज करता किंवा सोनी का चूज करता. इट्स लाईक चूजिंग डिफरंट फिल्म स्टॉक्स, राईट. इट्स लाईक चूजिंग लेन्सेस इज लाईक चूजिंग फिल्म स्टॉक्स. सेम कॅमेरावरती वेगवेगळे लेन्सेस वापरून तुम्ही अनमॉर्फिक वापरा आणि it actually gives a different feel to the entire visual. तुम्ही त्या स्टोरीच्या हिशोबाने तो फील तुम्हाला बरोबर वाटतो का नाही वाटत, दॅट यू फिगर आउट. पण म्हणजे तुमच्या ह्याच्यातलं जे सांगितलं त्याच्यात नक्की मला मिलिंद दादा तुझं एक खूप छान आवडलं की त्या टेक्निकल टर्म्स किंवा त्या टेक्निकल गोष्टी वापरून समोरच्याला खूप जास्त घाबरवून न देता त्याला जे म्हणायचंय ते तुमची क्रिएटिव्हिटी आणि तुमचं टेक्निकल नॉलेज वापरून फायनल आउटपुट देणं हे सगळ्यात जास्त क्रेडिटेबल किंवा महत्वाचं आहे. बेस्ट पॉसिबल आउटपुट. बरोबर. याच्याच बरोबर आता हर्षवर्धन पाठकनी पण एक मगाशी प्रश्न विचारला होता, तो मला तुम्हाला विचारावा असा वाटतो की तुम्ही फिल्म शूट करताना आता जे
आमच्या पण सगळ्यांचा माझा आवडतीचा विषय आहे की लाईट्स बरोबर तुम्ही खूप खेळता आणि लाईट्सचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर करता. तर ते करताना तुम्हाला लाईट डिझायनर म्हणून कोणी गरज असते का? किंवा तुमच्या मग फिल्म सुरू असताना गॅफर अशी एक टर्म असणारी एक व्यक्ती काम करत असते. तर त्या गोष्टीबद्दल तुम्ही सांगू शकाल का, की काय असतं, कोण असतं आणि तो लाइटिंग डिझायनरच असतो का फिल्मचा? कशा पद्धतीने? कोण सांगेल? मिलिंद. नाही, मला वाटतं स्वप्नील नाही, कारण की गॅफर या टर्म बरोबर थोडस मी लाईक अडकीन या टर्मला, कारण की मी जे प्रोजेक्ट करतोय तिथं गॅफर नावाची जी एक टर्मिनॉलॉजी वापरलेला स्पेसिफिक पर्सन दरवेळेला असतो अशातला भाग नाही. इनफॅक्ट मराठीमध्ये आय वुड से की majorly ना. स्वप्नील कदाचित अशी प्रोजेक्ट जास्त करतोय जिथे त्याच्याकडे गॅफर्स लाईक स्पेसिफिक गॅफर्स असू शकतील किंवा ही मस्ट बी वर्किंग विथ देम, सो ही माइट स्टार्ट ऑफ विथ द एंटायर थिंग. सो म्हणजे आहे माझा एक गॅफर आहे ज्याच्यावर मी माझी एक गॅफर आहे, माझी लाइटिंग टीम डिसाइडेड आहे जी माझ्याबरोबर सगळे प्रोजेक्ट करतात. मी जे काही शूट करतो माझे 3 ते 4 लोक फिक्स्ड असतात, त्याच्या मागची लोक ती लोक डिसाईड करतात त्याच्या मागची लोक. जसं माझा गॅफर आहे, माझा फोकस कूलर असतो, माझे पहिले 2 एसी असतात, असिस्टंट सिनेमॅटोग्राफर असतात, हे फिक्स्ड आहे जे माझ्याबरोबर सगळे प्रोजेक्ट करतात ते. आणि माझा गॅफर आत्ता जे गॅफर आहेत मनसूर भाई म्हणून ते माझ्याबरोबर ग्रो होत आहेत. म्हणजे हिज फर्स्ट फीचर वॉज माय फर्स्ट फीचर विथ अ डिसेंट गॅफर, जो त्यांचाही ऍज अ गॅफर त्यांचा फर्स्ट फिल्म. सो आम्ही दोघं एकत्र ग्रो करायचा प्रयत्न करतो. आणि गॅफरचं काम बेसिकली हे असतं की म्हणजे आफ्टर अ पॉइंट ऍज अ सिनेमॅटोग्राफर मी आणि रादर ऑल्सो द काइंड ऑफ सिनेमॅटोग्राफर दॅट आय एम, की मी खूप लाईट्स मध्ये घुसत नाही. मी कुठले लाईट्स आहेत ते माहिती आहे, पण आय वॉन्ट हिम म्हणजे टू डिसाइड की मी फील बद्दल बोलतो की तो अर्ली मॉर्निंग थोडासा फील पाहिजे आणि थोडासा हलका टी बाउन्स आला तर काय असे आणि खिडकीच्या बाहेरनं सगळं घ्यायचं, आतमध्ये लाईट नको ठेवायला. सो माझे त्याच्याबरोबरचे डिस्कशन हे असतात आफ्टर आय डिस्कस व्हॉटएव्हर आय हॅव टू डिस्कस विथ द डिरेक्टर. त्याच्या पुढे ही टेक्स इट अप आणि ही मॅनेजेस माय एंटायर लाइटिंग टीम. ही फिगर्स आउट की ते लाईट जर का मला काय अर्ली मॉर्निंगचा फील पाहिजे असेल तर 10 प्रकारच्या लाईटनी करताय. सो मग त्यापैकी कुठले 4 लाईट, आणि मे बी मागच्या वेळेस आपण ह्याच्याने केलेला, यावेळेस आपण काय मोदीन ट्राय करू किंवा असे जे वेगवेगळे लाईट्स आहेत. सो आणि मग त्याचं प्लेसमेंट किंवा त्याच्यासाठी आता एक लाईट जर का खिडकी बाहेर पाहिजे असेल आणि तुम्ही फर्स्ट फ्लोअर वरती असाल तर त्याच्यासाठी आजूबाजूला लागणारा जो बेसिक तामझाम आहे तो दॅट अ गॅफर काइंड ऑफ सेटअप बन रे, तामझाम नको म्हणू. सेटअप झालं माझं एकदम ते जनरल ऐकून असं तामझाम झालं. त्याच्या आजूबाजूचा जे पॅराफॅनिलिया असतो की जो ज्याच्यात मे बी डीपीनी इन्व्हॉल्व्ह व्हायची गरज नसते आणि त्यामुळे तिथे गॅफर असतो. पण बऱ्याच वेळा असं होतं की माझं जे काही असे छोटे शूट्स असतात, काही शॉर्ट फिल्म असतात, त्याच्यामध्ये काय कधी कधी गॅफर नसतो आणि तिथे फक्त एक एसी आणि मी तिघ जण मिळून. आणि गॅफर ही टर्म आता आपल्या इथे खूप नवीन आहे. गॅफर ही टर्म आधी US वर किंवा हॉलिवूड इंडस्ट्री आणि तिथे गॅफर म्हणजे तिथे गॅफर आणि कॅमेरा ऑपरेटर हे म्हणजे हे ऍक्च्युली सिनेमॅटोग्राफर मागे बसू शकतो आणि हे दोघं आपलं आपलं काम करू शकतो. दे कॅन हँडल द सेट बिटवीन देम. सो आपल्या इथे तसं नाही आहे, बट इट्स फाईन. लाईक आपल्या इथे त्या टर्मच्या खाली वेगळ्या गोष्टी होतात. जो हेड आधी जो हेड लाईटमॅन असायचा तो आता गॅफर. या ऍक्च्युली सो प्रॅक्टिकली बरेचदा मी जसं म्हणलं की मी ज्या पद्धतीचे प्रोजेक्ट करतोय त्याच्यामध्ये गॅफर ही टर्म स्वप्नीलने जसं सांगितलं की जो लाईट टीमचा जो हेड असतो त्याला ती लूजली दिल्या जाते, पण बरेचदा त्याचा डिझाईन ऍस्पेक्ट जो आहे हा कदाचित आपल्यालाच त्याच्यात इन्व्हॉल्व्ह व्हावं लागतं आणि
ठरवून द्यावं लागतं किंवा सांगावं लागतं. त्याच्यामध्ये काही चेंजेस किंवा काही पॉसिबिलिटीज असतील ते ऑब्व्हियसली लाईट टीम तुम्हाला सजेस्ट करतच असते इन रिटर्न. पण अ व्हेरी स्पेसिफिक टर्मिनॉलॉजी असणारा गॅफर असं मी ऍक्च्युली फारसं काम कधी केलं नाहीये त्याच्याबरोबर. ओके मी ओके. म्हणजे माझा पहिला एक्सपिरियन्स जो होता ना मिलिंद, तो म्हणजे मनसूर, मी ज्यांच्याकडे काम करत त्यांचा मोठा भाऊ मकसूद, बरं. ते माझ्या पहिल्या फर्स्ट कपल ऑफ कमर्शियल्स, ओके, आणि फिल्म सिटीमध्ये सेट लागलेलं. आणि ते असं सेट क्लासरूमचा सेट होता. आणि मी फक्त त्यांच्याशी बोलताना मी फक्त सांगितलं, यार वो कैसा शिमला ठीक है ना, बच्चे लोग हैं और सब लोग ने स्वेटर पहना हुआ है, तो ऐसा ठंडी वाला फील आना चाहिए, तो ऐसा हलका. आणि ह्या टर्म्स मध्ये मी लाईट काय लावायचं बोलतच नव्हतं. बरोबर. यु नो, बाहर ना कि काय हल्का स्काय का बाउंस आ रहा है और यू नो डायरेक्टली है पर ऐसा बहुत प्यारा है, मी असं बोलून बाहेर गेलो आणि त्या माणसाने करून ठेवलेलं, यु नो. So that is very rare. The good part is it's happening now, where they understand I agree. feel बद्दल बोलतो. आणि इट्स डिफिकल्ट की राजस्थान मधली आफ्टरनून दाखवायची, ओके ठीक आहे, म्हणजे ते बोलायला सोपं, पण त्याच्यात आणि शिमला मधला ह्याचा डिफरन्स जो आहे डेफिनेटली तो, आणि ते हळूहळू पकडायला सगळेजण पकडायला लागले. नाईस. म्हणजे स्टेज मध्ये लाइटिंग डिझायनर म्हणून आम्ही काम करतो तेव्हा जसं तू म्हणलास तसं की आम्हाला डिरेक्टर सांगतो की हा फील आपल्याला त्या सीन मध्ये आला पाहिजे, आम्हाला अशा पद्धतीने, तो तसा आम्ही ट्राय करतो. तसंच तुम्ही म्हणताय की तुम्ही तसं लीड करता, आणि टर्म गॅफर म्हणून असं नाही, पण जे लाइटिंग डिझाईन करून देतात तुम्हाला, सो ते पुढे ते कॅरी करतात तशा पद्धतीचं. सॉरी मी इंटरप्ट करतो तुला. फक्त तू आता बोलताना असं म्हणला की जे लाइटिंग डिझाईन करून देतात, तर मला फक्त तो जो रोल आहे ना, तो मला असं वाटतं की बरेचदा तो आम्हालाच घ्यावा लागतो, डिझायनिंग असं म्हणून. ज्या पद्धतीने स्वप्नीलने सांगितलं की स्वप्नील फील सांगतोय आणि एक माणूस तो फील स्वप्नीलच्या मनातला डिझाईन करतो आहे. सो इथे मला असं वाटतं की काही वेळेला काही प्रोजेक्ट्स ना, आय एम शुअर स्वप्नीललाही ते फेस करावं लागलं असेल, येस, की हा रोल त्यालाच स्वीकारावा लागतो आणि त्याला काही ठिकाणी स्पेसिफिक व्हावं लागतं. सो या मे बी ते गॅफर म्हणून मी टर्म ती मी म्हणलं की ती थोडी अजून लूज आहे माझ्या सगळ्या, मी ज्या पद्धतीचं काम करतो आहे त्या कामाच्या क्षेत्रामध्ये. इट्स नॉट दॅट गॅफर्स नसतात असं माझं म्हणणं नाही, पण ती लूज टर्म आहे अजूनही. इतकी लूज आहे, मी नाव घेऊ शकतो. आय वर्क विथ पुणे बेस्ड टीम कॉलेज आयडियल्स अँड इक्विपमेंट्स, तर लाईट बॉय श्रीनिवास शिंगे म्हणून. सो सम फिल्म वी हैड डन, आणि तो जनरल म्हटला, अरे वो सर वो फिल्म में गाफर नाम दे रे क्या, म्हणजे ही वॉन्ट टू आस्क की मग कोण, चंदू अमुक, कोणाचं नाव गाफर आहे का. सो मी ऐकलं तर आफ्टर पॉइंट आय वाज सेइंग की वो कमाना पड़ता है साले, अपने कोई गाफर है नहीं. So then I thought I was a little rude. Then Mitala, after a few months, I gifted him a old light meter. I think Baap Janmacha Adhipasna, I made him actually come with me on all my Reikis, my light wala. Okay, I don't know what to call him, Gaffer, vagare, my best boy. And Baap Janma Pasna, there are a lot of setups which, like Swapnil said, he wants to be involved with the whole thing, not totally be busy. की लाइटिंगच करतोय आपण. सो नाउअडेज ही जस्ट मीटर्स एव्हरीथिंग, ही मीटर्स टू मी. आधी असं व्हायचं की मला चीफ लागायचा, की एक चीफ, काय रे, हा अमुक अमुक रिडिंग मिळतं मीटर मधून, अमुक करायचंय. नाउ इफ आय डोंट हॅव अ चीफ, आय गिव्ह क्रेडिट टू मिलिंदनी खूप फिल्म्स केलेत ज्यात एव्हरी टाइम ही इज गॉट अ न्यू गाय, राईट मिलिंद, इफ आय एम नॉट रॉंग. या ऍक्च्युली. सो मला ते नवल वाटायचं, म्हणजे यार कमाल माणूस आहे यार. कसं म्हणजे इनिशियल थॉट्स मध्ये आय यूज्ड टू बी लाईक, यार कमाल, मी नसतं गेलं. I need one, right? I have Ninad, I have Kaushal. I need one of them because I have probably have learned everything together with me. So they realized. जस्ट टू इंटरप्ट, अद्या तुझ्याकडे शिकायला एवढं जास्त आहे की लोक तुझ्याकडे टिकून राहतात. माझ्याकडनं आपला एक प्रोजेक्ट करतात आणि लोक म्हणतात काय झालं, संपलं बाबा. सो मी तारीफ तुझी करतोय आणि तू म्हणजे झालंय तर काय, म्हणजे बरं नंतर बोलायचं का. सो नाव राईट नाव त्या फिल्म नंतर त्याला काय
द EPs वर माय फ्रेंड्स, नंतर ऑल EPs वी नो इच अदर. सो म्हणजे यार वो गाफर देना, ही फील गुड. सो उसके बाद से श्रीनिवास का नाम एज अ गाफर. राइट नाउ ही इज लाइक लाइक माय गाय. सो ते मी काय तर करू दिलं, कर बाबा तू. सो टुमॉरो कौशल नाहीये, निनाद नाहीये, मला फार फरक पडत नाही. मे बी अमुक प्रोजेक्ट पडला होता, अरे तू नाहीयेस का, अरे काय बोलतो यार, असं झालं होतं. दॅट्स व्हेन आय फेल्ट मिलिंदला, अरे यार कमाल यार, स्वतः बॅट घेऊन बॅटिंगच करतो. पण मैं आता ओव्हर द इयर्स मैं जसं मला तू म्हणतोयस आता अब्द्या की आता किंवा स्वप्नील जसं सांगतोय, सो आता मला ती गरज जाणवते. स्वप्नील ज्या गॅफर नावाचा एक माणूस आपल्या बरोबर असणं किंवा अब्द्याने एक जसं कोणतरी. सांगितलं की एक माणूस असणं त्याची गरज जाणवते. पण समहाव मी म्हटलं की माझे असिस्टंट्स काही 1-2 कॉमन असतात, पण त्यांनाही मी नॉर्मली माझे आपापलं गणित आहे की मी त्यांना साधारण 3 ते 4 प्रोजेक्ट्स मला त्यांच्या बरोबर ठेवतो आणि मी त्यांना सांगतो की आता तुम्ही छोटं का होईना पण तुमचं चालू करा आणि त्याच्यामध्ये जे तुमचे अनुभव येतील ते तुमचं शिक्षण असेल. आतापर्यंत तुम्ही या 3 प्रोजेक्ट्स वरती या स्टेजवरती जे काही बघितलं राईट. एक अनुभव म्हणून लहान मुलाचं जे बघणं असतं तितपतच आहे. पण तुमचं शिक्षण आणि तुमचा अनुभव हा खरा चालू होईल जेव्हा तुम्ही स्वतः चालू यू करा. स्टार्ट डुईंग. सो नॉर्मली मी असं करतो की कसं बसत ते देखील 3 ते 4 प्रोजेक्ट मी आता म्हणतो की आता ती मुलं तितपत थांबायला लागली. पण अदरवाईज मी बदलतच असायचो की ठीक आहे या प्रोजेक्टला तू चल, तुला काय अनुभव येईल, तू इकडचा अनुभव घे आणि पुढे सरक. बरेचदा असं होतं की जेव्हा मी छोटी प्रोजेक्ट करायचो त्या स्केल वाईज मी म्हणतोय, मला त्याच्या ह्याच्याबद्दल नाही सांगायचं आहे, पण छोट्या स्केलवरचं प्रोजेक्ट करताना बरेचदा मला असं जाणवतं की अरे हा मुलगा किंवा ही मुलगी खरंच खूप चांगली आहे आणि तिला मी म्हणतो मग तू पुढचंही माझं प्रोजेक्ट या छोट्या स्केलचंच आहे तर तू थांबू नकोस. मग मी काही जणांशी बोलतो किंवा तुझ्या माहितीत कोणी असेल तर तू बोलून घे, पण तुला मोठ्या स्टेजवरती जायची गरज आहे. सो इव्हेंच्युअली सो तू तिथे जा. जेव्हा परत गरज लागेल, मदत घ्यावीशी वाटेल, मी तुला डेफिनेटली कॉल करीन, तू ये. पण ते चर्निंग मला जास्त बरं वाटतं कारण की मी प्रोजेक्ट इतक्या व्हेरिड स्टेजवरती करत असतो बरेचदा गुड स्टफ ऍक्च्युअली. या की त्या मुलांना तिथे थांबवणं आय डोंट नो, मला समव ते होत नाही, मनात येत नाही. आणि बरेचदा खरं सांगू का की सॉरी अब्द्या, मी कंटिन्यू करतो फक्त एवढं पॉइंट की बरेचदा मी प्रोजेक्ट करत जेव्हा प्रोजेक्टमध्ये इन होतो किंवा प्रोजेक्ट जेव्हा हँडल करत असतो तेव्हा स्वभाव म्हणून देखील मी बरेच जण डिसिजन बद्दल अनश्युअर असतो. सो जसं ती शुअरिटी माझ्या मनात इतकी स्ट्रॉंगली असते का याच्याबद्दल माझ्या मनात शंका आहे की मी धाड गोष्टी सांगू शकतो. सो बरेचदा मी काही गोष्टी एखाद लाईट ऑन करतो, काय त्याचा इफेक्ट होतोय बघतो, मग दुसरा लाईट ऑन करायचा, मग वाटलं तर तिसरा करायचा आणि पहिला बंदच करायचा. सो ही सगळी माझी प्रोसेस बऱ्यापैकी चालू असते. दॅट्स हाऊ आय वर्क. सो मे बी कदाचित तेही एक कारण असू शकेल की एका माणसाला असं धरून ठेवणं हे मला समहाव अजून तरी जमलं नाहीये. आणि प्रोजेक्टही खरं तर व्हेरी फ्रँकली की बऱ्याच प्रोजेक्ट्सने ते अलाउ पण केलं नाहीये की एक एंटायरली नवीन माणूस गॅफर म्हणून तिथे प्लेस करायचा आणि त्याला तुमच्यावर कामं करवायची, हे पण अलाउ नाही झालेलं. सो या गॅफर इज अ बिट व्हेरी वेग अँड लूज टर्म फॉर मी. टीम वाईज पण म्हणजे टीम मध्ये पण असा एक कोणतरी जो लागतो तो आय थिंक लाईक फोकस पुलर आपला जो एक आता म्हणजे मी आता जसं तू आता फोकस पुलर म्हणलास किंवा आता मी गॅफर अशी विचारली अशा आहे की तुम्ही तुमचं सिनेमॅटोग्राफर म्हणून जे काही छान बाहेर येतंय ते यायला तुमच्या बरोबर कुठले वेगवेगळे लोक कारणीभूत असतात. जसं तू आता एक म्हणलास की फोकस पुलर हा एक महत्वाचा भाग असतो. स्वप्नीलनी मगाशी सांगताना त्यांची नावं घेतली पण थोडक्यात की बाबा फोकस पुलर असतो एखादा, जसं लाइटिंग बद्दल आता तुम्ही सांगितलं की एक लाईट डिझाईन करणारा असतो, जसे तुमचे असिस्टंट असणार कोणी असेल. कोण लोक असतात की ज्याच्यामुळे सिनेमॅटोग्राफरचं प्रोडक्ट जे दिसतं छान बाहेर ते कलेक्टिव्ह मधली ती लोक आहेत. असं तुम्हाला कोणाला त्याचं क्रेडिट द्यायला पाहिजे? बरेच लोक आहेत म्हणजे लाईक फोकस पुलर आहे, वी हॅव व्हेरी इक्विपमेंट वाले लोक आहेत. आम्ही जेव्हा मुव्हिंग कार शूट करतो वी हॅव डॉलीज जे आपण ट्रॅक ट्रॉली वापरतो, क्रेन्स आहेत, जिमी जिब आहेत. सो दीज आर ऑल द थिंग्स वी यूज. मोस्ट ऑफ दीज पीपल कांट बी कॉमन, म्हणजे हेच लोक प्रत्येक वेळेस. पण आय एम शुअर ईच वन ऑफ अस
समवेअर बॅक ऑन द माइंड माहिती असतं की यार यातला ना हा माणूस जमतोय आपल्याला Yeah. आणि तो एक कम्फर्ट फॅक्टर होतो. म्हणजे आता मिलिंदनी खूप काम केलंय अनिल म्हणजे घाग बरोबर डॉली. Yeah. सो वेन आय हॅड नॉट यूज डॉली इनिशियली. The time I got a chance to use dolly, I wanted a dolly on set. It's called a Panther dolly. Track trolleys म्हणतो आपण. Hydraulic असते ती. Basically it's automized and hydraulic वगैरे. First guy I called was Bilin. I remember Bilin अरे काय असं आहे मी काय करू. सो अब्दा तुझ्याकरता हा माणूस चांगला आहे. आणि नंतर त्या दिवसानंतर जेव्हा मी वापरतोय ना आय कॉल विक्रांत आय आस्क फॉर अनिल. असं होतं ते. सो इफ नॉट बरं फरक पडत नाही. आपल्याला कळतं की थोडा फरक पडलाय तो असताना काहीतरी बरं केलं असतं मी किंवा समथिंग स्वप्नील बोर झालाय. नाही 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 बोर नाही नाही तू जे म्हणतोस ते एक्झॅक्टली तेच की बेसिकली एका पॉइंट नंतर शॉर्ट हँड होतं ना. लाईक यू डोंट रिअली हॅव टू एक्सप्लेन एव्हरीथिंग एव्हरी सिंगल टाइम टू अ न्यू पर्सन. सो त्यामुळे जसं माझा डॉली ऑपरेटर जो आहे तो म्हणजे त्याला सांगितलं नाही थोडं एक पाच पैसा कम कर स्पीड. तर त्याला माहितीये 5 पैसा म्हणजे किती कमी करायचा आणि किंवा काय करायचं. अग्री all of us can't have the same team, whatever budget constrained, tamuk, maybe at times the producer wants to work with somebody he has vagare. But we try to tell him, why do you want him and why not this guy? It's because of comfort जो असतो ना, that just makes things work better. म्हणजे reason for me to, sorry मिलिंद बोलतोस काहीतरी तू. नाही तू ट्रॉली मुवमेंट करा तर कॅमेरा जेव्हा मूव्ह होत असतो ना तेव्हा मला वाटतं की तो जो आपल्या बरोबर कॅमेरा मूव्ह करणारा माणूस आहे त्याचं टायमिंग कॅमेरा मूव्ह होण्याचं आणि कॅमेरा थांबण्याचं हे जे टायमिंग कळणारा माणूस असला ना तो फार चांगला असतो. स्वप्नील म्हणला की 5 पैसे कमी कर याला खरं तर काही याला तसा अर्थ नाहीये ह्या वाक्याला पण तो अर्थ समजून घेऊन त्याचा फील लक्षात घेऊन त्या एक्झॅक्ट मुवमेंटला ती ट्रॉली चालू करणं आणि त्या एक्झॅक्ट मुवमेंटला ती ट्रॉली थांबवणं हेही खूप महत्वाची गोष्ट असते आणि जी सिनेमॅटोग्राफर म्हणून तुम्ही कॅमेऱ्यातनं बघताना कंट्रोल नाही करू शकत. त्याच्याकरता तो तेवढा तो ट्रॉली पुश करणारा माणूस पण ही हॅज टू बी ऍज इन्व्हॉल्ड ऍज यू इन दॅट शॉट. सो विच रिअली मेक्स अ ह्यूज लॉट ऑफ डिफरन्स. Same goes for your focus puller, no? Yeah, absolutely, 101%. हे सगळे असं बऱ्या in a whole lot of sense they are very थोडासा बॅकग्राऊंड वाले जॉब्स आहेत जे लोकांना फोकस पुलर माहिती नसतो. कळत नाही एक्झॅक्टली काय करतो माहिती नसतं. पण लाईक अ फोकस पुलर्स जॉब इज जस्ट इनसेन. मी एकदा ट्राय केलं सेटवरती. मी एकदा ट्राय केलंय बॉबी सरांच्या सेटवरती फोकस पुल करायचा आणि मी जो प्रॅक्टिकल म्हणजे ऑन करायच्या आधी ऐवजी कॅमेरा ऑफ केलाय. यु नो जेव्हा इन्फिनिट जवळ यायचं तेव्हा तिकडे गेलं. सो इट्स जस्ट मॅडनेस. आणि स्पेशली सो म्हणजे फोकस पुलरची डेफिनेशन ही आहे की काय जसं सो कॉल्ड ऑटो फोकस आता जे काही सगळ्या DSLRs वरती असतं. So imagine there is a guy who's not looking at anything else but just your camera and the actor आणि figuring out okay हा 5 फुटावर आहे आता 2.5 फुटावरती आलाय 1.5 फुटावरती आलाय आणि तो त्याच्या हातात एक फक्त and he's just pulling a focus on. So imagine somebody doing that जेव्हा म्हणजे तुमचा प्रोड्युसर उभा आहे आणि लाईट जातोय आणि you know the pressure is just mounting up to a different level. He has to just nail it आणि sharp म्हणजे sharp. So every single time जेव्हा असा काहीतरी किक-ॲस शॉट होतो जेव्हा लाईक मी तर अगदी असा फुल पॉपी द्यायला लागतो माझ्या फोकस. ते होतं इनफॅक्ट फोकस शिफ्टिंगचं टायमिंग असतं. टायमिंग एक्झॅक्टली दुसऱ्या ठिकाणी जाताना ते टायमिंग इतकं कधी कधी इम्पेकेबल असतं ना की त्या क्षणाला तो फोकस जर का शिफ्ट झाला तर अक्षरशः मैं असं दिल में गिटार बज जाता है वाला असं की म्हणजे आता बिलीन म्हटलं ना की ते त्याला कळलं पाहिजे. माय फोकस दोघंच आहेत माझे. आय कीप शिफ्टिंग. तर त्यांना ना ते ऍक्च्युली आस्क मी क्वेश्चन्स सर क्या सीन आहे बरं ते ना खरं तर दे टॉक टू मी की फिल्म कैसी आहे क्या है वगैरे वगैरे वगैरे. खरं तर त्यांना गरज नाहीये ये फोकस कर इतना कर हे काम करतात. बट इमेजिन दे अच्छा ये सीन है क्या ऐसा होने वाला है क्या झगड़ा है क्या आप हैंडल कर रहे हो क्या.
सो त्यांना तो ही ट्राईज टू बिल्ड दॅट पेस की काय मी फोकस शिफ्ट हळू करायचंय का झापझाप करायचंय. सो ही इज ऑल्सो नो ट्राईंग टू बेटर आवर वर्क बेसिकली. ऍब्सोल्युटली. सो गाईज जस्ट एक्सक्यूज मी पटकन चार्जर घेऊन येतो. आय मिस दॅट पॉइंट Yes. आणि माझी नाही, नो वरीज. So पण असे खूप ते- लोक आहेत म्हणजे लॉट ऑफ हा. पीपल हु अजून कोणी आहेत अपडेट? मी का स्पेसिफिकली परत विचारतोय की ज्यांना ह्या प्रोसेस बद्दल माहिती नसतं तर त्यांना पण कळायला की जसं आता तुम्ही फोकस कूलर बद्दल म्हणलात किंवा आपण लाइटिंग करणाऱ्या माणसाबद्दल म्हणलो, तर तशी पण खूप वेगवेगळी लोक काम करत असतात आणि त्यांचं पण काम तेवढंच महत्वाचं असतं. त्यामुळे स्क्रीनवरती जे घडते ते छान दिसतं. शूट पर्यंत तर एवढेच आहेत किंवा लाईक मिलिंद म्हटलं वी कॅन ऑल्सो बी इन प्रॉपर कोऑर्डिनेशन कम्युनिकेशन विथ द आर्ट डिरेक्टर अँड द कॉस्ट्युम डिझायनर वगैरे वगैरे. बरोबर. पोस्ट फिल्म शूट झाल्यावरती आय थिंक कलरिस्ट जो आमची फिल्म ग्रेड करतो म्हणजे हा. कलर करेक्शन राहुलचा प्रश्न होतो की कलरिस्ट आणि ह्याच्याबद्दल आणि सांगू व्हीएफएक्स शकतो. म्हणजे आता जे काय मी आय नॉट वर्क अ लॉट ऑफ व्हीएफएक्स मराठीमध्ये होत नसेल किंवा रणजितची स्वतःची हे आहे, बट व्हीएफएक्स लोकांसोबत शूटच्या आधीपासून पण ते कोऑर्डिनेशन गरजेचं आहे. दे आर इम्पॉर्टंट टू अस. माझा अच्छा. जो कलरिस्ट आहे गेले बरेच फिल्म्स कॉमन आहे म्हणजे आय बीन ब्लेस्ड विथ लॉट ऑफ गुड कलरिस्ट इन माय लाईफ. पण मग बरेच वर्ष माझा महेशच सॉरी बोल. नाही, तू बोलतोस त्यालाच, पण मला विचारायचंय की तू थोडस सोपं करून कलरिस्ट काय काम करतो आणि सेम व्हीएफएक्सचं म्हण अगदी थोडक्यात काही सांगू शकतोस का उदाहरण देऊन, की कलरिस्ट कळेल म्हणजे आम्हाला? फिल्म एडिट झाली आता ही फिल्म एडिट लॉक झाले आता साऊंडचं काम करू. ती फिल्म घेऊन जातो आम्ही टू अ प्लेस कॉल्ड एज अ कलर ग्रेडिंग स्टुडिओ और डीआय नाव होतं. आता डीआय नाव इज पॉइंटलेस बिकॉज यु नो फिल्म नेगेटिव्ह स्कॅन होऊन डिजिटल इंटरमिजिएट ती स्टेपच नाही आता. इट्स ऑल डिजिटल. सो कलर ग्रेडिंग कलर करेक्शन. सो देयर अ कन्सोल, त्याला ते फंक्शन असतात. अडोब फोटोशॉप कसं असतं, आपण एक फोटो सीसी करतो काहीतरी मॉर्निंग मूड दे अमुक जे काही डोक्यात आहे आमच्या, तशी अख्खी फिल्म त्याला प्रॉपर कलर करेक्ट करणं इज हिज जॉब बेसिकली. अच्छा, ती नंतर घडते म्हणजे तुम्ही शूटिंग करता आणि ती Yes. एडिट टेबल वरती घडते. रिलीजच्या आधी जेव्हा आपण ते फिल्म बघतो शेवटी, बरोबर. त्या स्टेप पर्यंत ही इज समबडी हू फ्रेम शॉट बाय शॉट तो सीन विचारतो. म्हणजे आय एम शुअर मिलिंद हॅज अ कपल ऑफ पीपल हू ही लाईक्स ऍज कलरिस्ट. त्यांना पण ते असे आहेत की आधी आल्यावरती सर काम सुरू करू नाही, 2 दिवस आधी या मुंबईला किंवा भेटा, दे वॉच द फिल्म आणि दे हॅव इनपुट्स. हे करायचं का, हे करू शकतो आम्ही, दे हॅव क्वेश्चन्स, तुम्ही असं का केलं, दॅट इज टू बेटर आवर वर्क. देन वी टेल देम की हे असं होतं माझं, अरे सर हा कॅमेरात हे नाही करतात आम्हाला. सो अशा खूप गोष्टी. सो ही समबडी हू ब्युटिफाईज और वॉट एव्हर Yes. he gets our footage to a completion is what I would say. छान ब्युटिफिकेशन करून कदाचित. आणि व्हीएफएक्स पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. व्हीएफएक्स तर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. हा, आता जनरल लोकांना सोशल मीडियाच्या वरती मिलिंद आय एम शुअर ही वर्क मोर विथ व्हीएफएक्स पीपल और सप्या. मी फार नाही केलंय. ओके, कोणी तुमच्यापैकी एक्झाम्पल वाईज सोपं करून सांगू शकाल का कोणी, की त्याचं आणि तुमच्याशी कसं कनेक्शन असतं? ओके. सो खरं तर मी अब्द्या म्हटलं असं मी काम केलंय, पण मी मेजर बॅकग्राऊंड चेंजेस किंवा कम्प्लीट क्रिएशन ऑफ बॅकग्राऊंड अशा पद्धतीचं फार नाही केलेलं. देर वॉज, मी खूप वर्षापूर्वी एक प्रोजेक्ट केला होता ज्याच्यामध्ये मोठाच्या मोठा 300-350 फुटाचा क्रोमा स्क्रीन होता आणि त्याच्यासमोर लहान मुलांचे काही गेम्स होते आणि त्या गेमच्या मागचं जे वर्ल्ड होतं अख्खच्या अख्खं ते व्हीएफएक्स क्रिएटेड होतं. सो बारिंग दॅट वन प्रोजेक्ट एवढ्या मोठ्या प्रमाणावरचं बॅकग्राऊंड क्रिएशनचं मी कधी केलं नाहीये. पण फिल्म एक केली होती ज्याच्यामध्ये काही ऑब्जेक्ट्स, एक पक्षी आम्हाला तयार करायचा होता, कारण की पक्षाबरोबर तुम्ही रिअल पक्षाबरोबर तुम्ही भारतात शूट करू शकत नाही. सो तो पक्षी जो होता तो व्हीएफएक्स करण्याचं काम काही जणांनी केलं होतं माझ्या एका टीमनी. आणि त्याच्यामध्ये तो जो पक्षी क्रिएट केला गेला होता त्याचे जे काही फेदर, स्किन, त्याची चोच, याच्यावरचं जे डिटेलिंग होतं त्याच्यामध्ये काही इनपुट्स मला त्यांना देण्याची गरज वाटली होती. आणि जे फायनल प्रोडक्ट होतं ते असं मला वाटतं की ते खूपच चांगल्या दर्जाचा तो पक्षी तयार झाला, टू द एक्सटेंट की जेव्हा ती फिल्म फायनल याला गेली, पासिंगला गेली,
त्या लोकांनी त्या पक्षाचे आम्हाला पूर्ण सगळे स्टेजेस मागवले VFXचे, कारण की त्यांचा विश्वास बसेना की हा पक्षी जो आहे हा रिअल नाही आहे आणि हा VFX स्टेजचा पक्षी आहे. आणि त्यांनी त्या सगळ्या स्टेजेस मागवल्या जस्ट टू चेक की आम्ही ते खरोखर VFX प्रोसेसनी केलेला पक्षी आहे असा. सो या दॅट इज हाऊ वी हॅव वर्कड. सो या मे बी स्वप्नीलनी कदाचित काही तसं एक्सटेन्सिव्हली बॅकग्राऊंड क्रिएशन वरती काम केलं असेल तर मला नाही कल्पना. मी सॉरी स्वप्नील, तुलाच मी एक लिबर्टी घेऊन प्रश्न विचारू इच्छितो. अजून थोडं सोपं करण्यासाठी तू केलेल्या एखाद्या प्रोजेक्ट मधलं उदाहरण देऊन सांगू शकतोस का, की हे असं शूट केलं तेव्हा हे नव्हतं आणि VFXच्या माध्यमातून ह्या गोष्टी फायनली ऍड केल्या होत्या, म्हणजे अजून कदाचित क्लिअर काही कळू शकेल का? सिक्रेट गेम्स मध्ये एक जागा आहे जिथे गायतोंडी आय थिंक, म्हणजे तो पार्ट मी शूट केला नव्हता, पण त्याच्या VFX वरती माझे भरपूर बॅक अँड फोर्थ झालेलं. पण की त्याच्यामध्ये त्याला लेपर्ड दिसतो, त्याच्यामध्ये त्याच्या हॉस्पिटलच्या कॉरिडॉर मध्ये लेपर्ड दिसतो आणि त्याच्यावरती जे बॅक अँड फोर्थ झालंय त्याच्यावरती जे मी, आणि दॅट्स प्रॉब्ली एन एक्झाम्पल ऑफ बॅड. तिथे दिसतं की तो तिथे ऑब्व्हियसली चालत नाही आणि ते शॅडो चुकीचे, आणि सो VFX आयडियली असं असलं पाहिजे की जिथे तुम्हाला कळालं नाही पाहिजे की काहीतरी, म्हणजे VFX नी पाणी बनवलं असेल आणि ते कळालं अरे काय VFX केलंय, म्हणजे तिथे it has lost its purpose. Yes. आणि ऍज मिलन सेड, असं तर बऱ्याच वेळा होतं की काय खिडकीच्या बाहेर आणि काय कोणी काय कार मध्ये बसलाय, बट यू आर शूटिंग द कार ऍज दिस थिंग. आणि आता त्याचे ऑप्शन यायला लागलेत खूप सारे. आता लोक व्हर्च्युअल वर्ल्ड, that's the future actually. That's another LED. That's a whole different thing. I know, my God. So चांगले VFX म्हणजे आपल्या इथे फार रेअरली खूप चांगले, म्हणजे आता जसं काय एव्हरीथिंग फ्रॉम बाहुबली एका पॉइंटला कळतं अरे हे सगळं खोटं आहे. सो चांगले VFX आणि VFX मध्ये जमीन आसमान. अनलेस मला आता विच पण काय फिल्म होती 300 का? Yeah. For me, I think it was when first time I saw Millerची 300 it was meant to be graphic, right? It was meant to be a certain thing. I don't know if you remember film Sapya Millen, Dick Tracy, आठवतं का? खूप जुनी फिल्म आहे. No, I haven't seen it. Old Dick Tracy. That was a comic character. So it was lit up by Storaro like that, ती ग्राफिक केलं होतं पर्पजली. मग अनलेस मोटिव्ह तेच आहे VFX आणि कॅमेरा यूज करून, you have to make it graphic, make it like, नाहीतर like Sapya said, it has to be very seamless. It has to be incorporated in such a way की अरे हो का, it was VFX असं पाहिजे खरं तर. याच्या बरोबरच राहुलने एक प्रश्न विचारलाय जे मला आता त्याच्याशीच निगडीत तुम्हाला विचारायचं आहे, की पूर्वी मगाशी बोलताना रेफरन्स आला की आता सगळं डिजिटल आहे आणि पूर्वी आय थिंक निगेटिव्ह वरती फिल्म शूट केली जायची आणि आता ती डिजिटल वरती होते. तर त्यातला फरक काही थोडक्यात सांगू शकाल का कोणी? आणि आता कुठल्या टाईप मध्ये डेटा जो शूट केला जातो तो स्टोअर होतो आणि कसं प्रोसेस असते? म्हणजे जनरली लोकांना असं वाटतं की जसं आपण हार्ड ड्राईव्ह वरती शूटिंग करतो, डेटा हार्ड ड्राईव्ह वरती घेतो, तसं काही फॉर्मॅट असतो का काही वेगळ्या पद्धतीने फिल्मशी रिलेटेड काम होताना वर्क होतं? जर सोपं करून काही सांगू शकला तर. हार्ड ड्राईव्हच असतात, पण ते आर लाईक काही खूप जास्ती चांगल्या क्वालिटीच्या हार्ड ड्राईव्ह असतात, फेल सेफ असतात, आणि एका पॉइंटला डेटा सेफ ठेवण्यासाठी अजूनही टेप्स वरती ठेवला जातो. LTO, we use LTO nowadays. LTOs वरती, which is a state जिथे तुम्ही फक्त स्टोअर करताय, जिथून तुम्ही कॉन्स्टंटली तुम्हाला ऍक्सेस करायला लागत नाही, पण तुम्ही फक्त स्टोरेज साठी जर का काही विचार करत असाल तर अजूनही LTO म्हणून टेप्स, म्हणजे लिटरली ते जुने जसे VHS टेप्स असायचे तशा टाईपचे टेप्स, खूपच जास्ती ऍडव्हान्स. पण हाऊ मेनी पीपल यूज इट इज अ क्वेश्चन. इवन हिंदी म्हणत नाही मी LTOs, पण इट्स अ स्टफ दॅट वी यूज टू स्टोअर. म्हणजे लाईक आपण नेगेटिव्ह शूट केली असती तर मदर नेगेटिव्ह म्हणायचो आम्ही, की नेगेटिव्ह कापल्यावरती ते एक ही आपली फिल्म आहे बाबा प्रोड्युसरची,
ती निगेटिव्ह असायची प्रोड्युसरच्या एका ठिकाणी स्टोर्ड, ती म्हणजे वर्षानुवर्ष ती. सो तशी मदर निगेटिव्ह जी म्हणतो आम्ही ती LTO काम करते. सो पीपल हू कॅन अफोर्ड दे डू दॅट. अदरवाईज हार्ड डिस्क आपली नॉर्मल जी म्हणतो आपण USB-C, USB-3 वॉट एव्हर. सो आम्ही जे आमचे रॉ फाईल्स काय वॉट एव्हर कॅमेरा यू यूज त्याचे एक रॉ फाईल असते, म्हणजे त्याला डॉट अमुक डॉट तमुक इतकी इन्फॉर्मेशन असलेली फाईल, ती आम्ही त्या कार्डमधनं हार्ड ड्राईव्हला कॉपी करून ठेवतो. आणि डिपेंड्स ऑन पर्सन टू पर्सन, EP टू EP, 1+1, 1+2, 1+3 काय तो बॅकअप किती ठेवतो त्याच्यावर डिपेंड आहे. ओके. मिलिंद दादा, जनरल मला विचारायचंय अशा आहे की पूर्वी जसं निगेटिव्ह वरती काम चालायचं तर तेव्हा सगळं प्लॅनिंग करूनच की बाबा एवढाच नाही काय एवढंच रीळ आहे शिल्लक आणि त्याच्यातच आपल्याला शॉट घ्यायचा आहे असं प्लॅनिंग असायचं. तर आता डिजिटल मध्ये पण तो विचार करून केला जातो का थोडीशी लिबर्टी नाही शब्द, पण तुम्हाला ओके तुम्ही थोडेसे रिलॅक्स्ड असता की नाही झालं तरी परत घेऊ शकतो, म्हणजे ते काय आता फरक आहे आणि कसं काम होतं? थोडाफार आहे, तू म्हणतोस तसा फरक पडलाय नक्की, पण मला त्याच्याकरता कुठल्याही मीडियमला जबाबदार ठरवण्यापेक्षा स्टोरी टेलिंगची पद्धतही बदलली आहे. निगेटिव्ह पासून आता डिजिटल पर्यंत येताना स्टोरी टेलिंग खूप सारं बदललेलं आहे आणि त्यातल्या काही गोष्टीही बदललेल्या आहेत. ज्या वेळेला तुम्हाला हे लक्षात येतं, तू म्हणतोस तशा पद्धतीचा टॉलरन्स आहे, तर मग काही वेळेला तो अब्युज होतो. पण हे परत हे ते प्रोजेक्ट करणाऱ्या माणसांवरती अवलंबून आहे. म्हणजे आय हॅव वर्क विथ डिरेक्टर्स जे अत्यंत स्पेसिफिक असतात तेवढ्या शॉर्ट बद्दल, इव्हन टू द एक्सटेंट शॉर्टच्या लेंथ बद्दल सुद्धा, की ते ज्या पॉइंटला तो शॉर्ट कट करतात आणि माझ्या छातीत असं होतं की अरे जरा अर्ली कट झाला का, बट दे आर शुअर अबाउट देअर वर्क. त्यांना किती शॉर्ट हवाय त्याची लेंथ त्यांना माहितीये आणि तिकडेच तो कट केला जातो. सो आय सपोज इट जस्ट पर्सन टू पर्सन, वेदर टू अब्यूज द मीडियम or to use it as they used to do it. ओके. आणि आता शेवटाकडे जाताना मला विचारायचं आहे की सिनेमॅटोग्राफर्सचं तुम्ही मगाशी बोलताना म्हणलात की असं काही स्पेसिफिक शिक्षण नाही घेतलंय, पण नवीन येणाऱ्या लोकांना जर काही सांगायचं असेल तर कुठे याचं शिक्षण घेता येऊ शकतं का? प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स हे महत्वाचं आहे, काय सजेस्ट कराल तुम्ही? मगाशी तुझ्या विचारलंस तेव्हा मी खूप डेलिबरेटली सांगितलं होतं की मी ट्रेंड सिनेमॅटोग्राफर नाहीये. मला शिक्षण असणं हे चांगलंच वाटतं, वादच नाही. मी कन्व्हिन्स्ड आहे याबद्दल की तुम्ही जर का फॉर्मली एज्युकेटेड असाल तर ती गोष्ट तुम्हाला तुमच्या कामामध्ये नक्की ऍडअप करूच शकते. पण तो एकच रस्ता नाहीये सिनेमॅटोग्राफर होण्याचा आणि सिनेमॅटोग्राफी करण्याचा. म्हणून आय वॉज व्हेरी डेलिबरेट वाईल पुटिंग इट लाईक दॅट की मी स्वतः ट्रेंड सिनेमॅटोग्राफर नाहीये. पण येस, जर का शिक्षण घेण्याची शक्यता असेल तर मला वाटतं शिक्षण जरूर घ्यावं. त्याच्यातनं तुम्हाला असा एक वेळ तुमच्या मनाला मिळतो की ज्याच्यामध्ये तुम्ही प्युअरली फिल्म आणि फिल्म म्हणताना ते फिल्म इज अगेन मे बी अ वेग टर्म टू यूज, पण काय पद्धतीचं स्टोरी टेलिंग तुम्हाला करायचं आहे याच्याबद्दल तुम्ही खूप कॉन्सन्ट्रेटेडली विचार करण्याकरता तुम्हाला एका पद्धतीचा वेळ मिळतो, जो मला वाटतं मी जेव्हा ऑन द जॉब शिकत होतो तेव्हा हा असा वेळ मला मिळत नव्हता. मला ते खूप जास्त फायर फायटिंग सिच्युएशन्स मध्ये पडावं लागायचं आणि ते फायर फाईट करत करत ते शिकावं लागायचं. सो या मी शिक्षण, पण इट्स अ पॉसिबिलिटी की शिक्षण हे मिळत असेल तर घ्यावं, नाहीतर शिक्षण ही गोष्ट अशी आहे की ती इंटरनेटवरती अवेलेबल आहे, ती गप्पांमधनं तुमच्यापर्यंत पोहोचू शकते. तुम्ही बरेचदा एखाद्या रेफरन्स मधनं त्याच्या मागचा खूप सारा अर्थ काढून घेऊ शकता. सो ह्या गोष्टी, ते शिक्षण नाही तर तुम्हाला सिनेमॅटोग्राफी करता येणार नाही, शिक्षण नाही तर तुम्हाला सिनेमॅटोग्राफर बनता येणार नाही असं मला वाटत नाही. म्हणजे अमुक शिक्षण या ठिकाणी असं नक्कीच नाही. बरोबर. म्हणजे सी आता इट इज अ टेक्निकल फील्ड, लेट्स एक्सेप्ट इट. इट इज अ लिटिल टेक्निकल फील्ड. इट इज नॉट समथिंग दॅट तुम्हाला थोडेसे ABCDs तरी माहिती पाहिजेत असं मला वाटतं पर्सनली. बरोबर. अँड देन यू एंड अप ट्विस्ट. बोल स्वप्नील. No, I was saying that one of the greatest cinematographers that India has ever seen, Ashok Ji. I was going to say that. Yes. जे कुठल्या शाळेत अशोक मेहता गेले, जे कुठल्या शाळेत गेले नाही, कुठल्या फिल्म स्कूल नाही, पण लाईक इफ यू सी व्हॉट ही इज डन,
अजूनही त्या Amazing. गोष्टीला हात लावायला टेक्स्ट बुक आहे. आय मीन हा जस्ट टू So- एम्फसाइज, मी सांगेन नंतर मला काय म्हणायचं आहे अबाउट ABCDs. पण बँडिट क्वीन, आय एम शुअर यू हॅव सीन बँडिट क्वीन. आय हॅड सीन द फिल्म वेन आय वॉज स्टार्टिंग टू लाईक फोटोग्राफी आणि फिल्म्स बघायचो. तर मला एक घाण सवय म्हण अशी होती की काय लाईट, कुठून लाईट केला असेल, काय केलं असेल नेमकं, मग ते काय डोळ्यात काहीतरी लाईट बघायचा, थर्मोकॉल दिसतोय का वगैरे वगैरे, असं मला खूप जाम किडा होता. मी ती फिल्म इतक्यांदा बघितली. इट इज सो वेल डन. मतलब मी कोणाला विचारलं नाहीये की त्यांनी काय केलं असेल, पण इट लुक्स सो अमेझिंग. त्यांनी काय केलं असेल ते वी डोंट अंडरस्टँड त्यांनी, पण ही हॅज लिट अप फॉर शुअर. इट वॉज सॉर्ट ऑफ नेगेटिव्ह. इट वॉज सो ब्युटिफुल डन. आणि आय एम शुअर ही डिडंट लर्न दोज की फिल्स काय काय एव्हर. बट दॅट्स वन एक्सेप्शन म्हणता येईल, किंवा अशा असतील. मला असं वाटतं की ABCDs असतील ना, तर उद्या एक्झाम्पल, इफ there are 3 people coming to me, Sapya and Milind, they have ABCDs in place. They can gauge what we are doing, take the positives, take what they want, and twist and turn ABCDs and do their better work. If they come without the ABCDs, they won't take more time, is my thing. म्हणजे मला पर्सनली, मी नाव घेत नाही प्रोजेक्टचे, मराठी फिल्म होती, माझी पहिली मोठी मराठी फिल्म होती, ऍज अ असिस्टंट म्हण काय म्हण. तिकडे हाय स्पीड शॉट्स पाहिजेत, निगेटिव्ह म्हणजे 48 FPS म्हणतो आम्ही. सो यू हॅव टू लाइटिंग खूप करायला लागतं तुम्हाला. पण मराठी फिल्म, सो रिफ्लेक्टर्स, ते पांढरे स्कीमर्स ना, ते बाउन्स करत करत, शिव्या खात माझ्या DOP कडनं ते केलं. त्यानंतर आय गॉट अ चान्स टू डू अ बिग हिंदी फिल्म. आय गॉन टू US फॉर दॅट. तिकडे असं म्हटलं की अरे ये 12K, अरे ये सॉफ्ट सन, म्हणजे वाटेल तो लाईट, जो म्हणजे लाईट जो लावला की तुला हवं ते लाईट मिळू शकतो. सो मला असं होतं की बिकॉज आय न्यू ABCDs तेव्हा मला ते वापरता आलं इझिली. म्हणजे आय न्यू की मला हे पण कसं वापरायचंय, ते पण कसं वापरायचंय. म्हणजे आपण त्या सेटला भेटलो होतो मिलिंद, आपण नंतर आय रिमेंबर. येस. सो आपण हेच सगळं बोललो होतो तेव्हा. यू सॉरी जस्ट टू ऍड दिस, की जेव्हा मी अभिजितला भेटायला त्याच्या सेटवरती गेलो होतो, त्यावेळेलाही माझ्या निरीक्षणातनं माझं शिक्षण चाललंच होतं. किंवा अभिजितनी मला त्याचा जो एक सेट पूर्ण लागला होता, तो सेट फिरवला होता आणि त्याच्यात त्यांनी काय पद्धतीचं लाइटिंग त्यांनी केलेलं आहे हे एक्सप्लेन करत होता. सो तो माझ्या शिक्षणाचा पार्ट होता. सो मला म्हणायचं की तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या वेळेला तुम्ही शिकत राहताच. बरोबर. येस. आणि स्टील फोटोग्राफी आणि ही सिनेमॅटोग्राफी किंवा मुव्हिंग, असं काही लोक म्हणतात, आय डोंट नो ते बरोबर आहे की नाही, की ही मुव्हिंग फोटोग्राफी आहे जे फिल्मसाठी केलं जातं, ते की छोट्या फ्रेम्सच जपत असतो. तर तसं स्टील फोटोग्राफर जो असतो त्याचं आणि ह्या व्हिडिओ शूट करणाऱ्या माणसाचं नॉलेज साधारण सिमिलर असू शकतं का, किंवा जो स्टील फोटोग्राफी करतो तो हे नक्की करू शकतो का? माझ्या एका मित्राने पर्सनली मला हा प्रश्न तुम्हाला विचारायला सांगितलाय, की मी जर स्टील फोटोग्राफर आहे तर मला मुव्हिंग वरती काम करता मदत नक्की होईल त्याला थोडंफार इझी पडेल बाकींच्यापेक्षा. अच्छा. म्हणजे BCom ग्रॅज्युएट फोनवरती अमेझिंग फ्रेम्स काढतो, ते एस्थेटिक्स फार भारी आहेत, त्याला काही येत नाही फोटोग्राफीचं, पण तो जनरल फोटोवरचा टच ऑटो फोकस करतो फोनवरती आणि त्याचे फ्रेम्स अमेझिंग आहेत. सॉरी, कोण? नाही, somebody, I'm saying example, somebody who shoots just brilliant frames, amazing compositions, but doesn't know photography per se. I'm saying like this person asked ki he's a photographer, so he knows those terms, aperture, amuk tamuk, technical. त्या माणसापेक्षा ह्याला थोडं इझी पडेल. नॉट दॅट द अदर पर्सन कांट बी अ सिनेमॅटोग्राफर. मे बी इट विल बी लिटल इझियर. येस. येस. मी हा प्रश्न परत विचारण्याचा काय याचा उद्देश हाच होता, जे तू उत्तर दिलंस आणि मिलिंद दादांनी पण एक्सप्लेनेशन दिलं होतं, की असंच असलं पाहिजे तरच ह्या क्षेत्राकडे वळू शकता, असं नाहीये. त्याच्यासाठीच मिलिंद दादाचं उत्तर खूप पूरक आहे. शेवटच्या ह्याच्यात एका पॉइंटला म्हणजे अजूनही FTIचा म्हणजे आता आहे की नाही एक्झॅक्टली माहिती नाही, पण एका पॉइंटला जर का तुला सिनेमॅटोग्राफी मध्ये FTI मध्ये ऍडमिशन घ्यायची असेल तर तुला 12वी सायन्स लागायचं विथ फिजिक्स केमिस्ट्री, विच इज, आय थिंक तिसरी नापास आहे.
काही संबंधच नाही आहे, यु नो. सो हो पण नाही पण, यु नो. ओके ओके. मला तुम्हाला विचारायचं आहे आता 2 प्रश्न, जे तुम्ही एक एक शब्दात उत्तर द्या मला त्याचं. तुम्ही आतापर्यंत केलेलं, तुम्हाला आवडलेलं, तुमचं सगळ्यात भारी म्हणता येईल असं काम कुठलं, कुठल्याही अँगलनी असेल, एखादं सांगू शकाल तुमच्या प्रोजेक्ट मधलं, कुठलंही असेल, आम्हाला आवडेल. असं एक 2021 मध्ये hopefully. Yeah, असं काही नाही. exactly. कितीही सांगू शकता, नक्कीच. Sorry? बोल बोल. हॅलो. I seriously don't think like मी हा क्वेश्चन पास करतो मी. हा सिंगल आउट होऊ शकत नाही तेजस, सिंगल आउट होऊ शकत नाही. म्हणजे एव्हरी प्रोजेक्ट हॅज दॅट इम्पॉर्टन्स. बरोबर, अगदी अगदी अगदी. some project is better than others, but Yes. we can't single out for sure, like शक्यच नाही. म्हणजे ओके. स्वप्नील, तू काहीतरी म्हणत होतास, सॉरी. नाही, तेच होपफुली पुढच्या वर्षी, या वर्षी तर काही होत नाही. होपफुली पुढच्या वर्षी काहीतरी डिसेंट करता येईल असं. हा प्रश्न जर का आपल्या बोलण्यात कदाचित आधी आला असता तर मला ऍक्च्युली, मी माझं तर सांगितलं असतं, पण मला अब्दे आणि स्वप्नीलकडनं ऐकायला आवडलं असतं की त्यांनी केलेल्या कामामध्ये त्यांनी केलेली सगळ्यात मोठी चूक कुठली होती. ती मी माझी सांगितलीच असती, पण मला त्यांची ऐकायला आवडली असती. फिल्मचं नाव तुम्ही एखाद्या गोष्टीला जेव्हा अप्रोच करता, ती फिल्म असेल, डॉक्युमेंटरी असेल, पण सडनली तो शॉट घेतल्यानंतर तुमच्या असं लक्षात येतं की ओ, आपलं हे पूर्ण सगळंच चुकलं होतं काहीतरी, आणि काहीतरी ती टेक्निकल मिस्टेक असते किंवा काहीतरी दुसरी मिस्टेक असते. बट येस, आय वुड लव्ह टू अंडरस्टँड दॅट. आय फील मला आता मे बी न्यूटन थोडी, म्हणजे न्यूटन मी शूट करताना याच्यावरती केली, खूप अॅनामॉर्फिक लेन्सेस वरती केली. आणि म्हणजे मी माझ्या फीज मधले पैसे टाकले परत, मला ते लेन्सेस पाहिजे होते. मी एकही एकही लाईट घेऊन नाही गेलो छत्तीसगडला मला, कारण की ते लेन्सेस पाहिजे होते. आणि मी जेव्हा त्या लेन्सेस टेस्ट केल्या होत्या, त्या लेन्सेस, तो सेट स्वतः वॉज अ बिट फक्ड अप. ओके, म्हणजे ते असं काहीतरी हेक्टिक त्याचे ॲब्रिएशन्स होते, जे त्यावेळी मी त्या प्रेमात पडलो त्याच्यात, की म्हणजे ह्या लेन्सेस मला ते खूपच आवडलं होतं ड्युरिंग टेस्टिंग. शूट वगैरे सगळं झाल्यावर, म्हणजे मी एकदा तिथे गेल्यावरती त्याच्यातली जी 100mm होती किंवा ते मला आता असं वाटतं की ते खूप जास्ती झालं. म्हणजे जे मला त्या लेन्सचे जे फकअप्स होते, जे होते, ते आता मला वाटतं की ते खूप जास्ती, मे बी आय कुड हॅव जस्ट नॉट डन एनी ऑफ दोज अँड केप्ट द इमेज क्लीनर. इट माइट हॅव बीन लाईक मला आता बघता येत नाही त्यामुळे. नाही, इट्स अमेझिंग वर्क मॅन, कम ऑन. सो मी म्हणजे मला आय अंडरस्टँड व्हॉट यू आर सेइंग. मला असं की तू टिल्ट अँड शिफ्ट वापरलीस का, असे फोन यायला लागले मला. कॅलकटावरनं कोणीतरी सांगितलं की, फोन केलेला, तो म्हणाला की तू पिक्सफॉल लेन्स वापरलीस का, विच यूज्ड टू बी लाईक दिस रिअली ओल्ड लेन्स, ज्याच्यामध्ये जिथे फोकस असेल आणि त्याच्या मागचे जे कम्प्लीट बॅकग्राऊंड आहे, म्हणजे त्याचा बोके जो असतो तो असा सर्क्युलर होतो. आणि ते होत होतं, आणि काही नाही, म्हणजे ते मला, आणि ते मी जेव्हा टेस्ट मध्ये पाहायला लागला की फक, हे किती सुंदर आहे, ह्याच्यावरतीच करायचं आहे. आणि आय एंडेड अप शूटिंग practically almost 80% of the film on one lens, which is like a 40mm त्याच्यातली. पण जिथे जिथे ती 100mm घ्यायची ना, तिथे माझा असं my heart used to sink. लागणार तर आहे. एनिवेज, आणि तशा भरपूर आहेत, म्हणजे काय सिक्रेट गेम्स मला त्याच्यामधले तर, म्हणजे आय कांट सी इट. आय कॅन पॉइंट आउट सो मेनी मिस्टेक्स, like everything that happens. But that happens with everybody, right? I mean, it happens with बारीक आता, म्हणजे मी तयार नसून नाहीये, डे फॉर नाईट करता मी अगदी आय वॉज व्हेरी हेजिटेंट इनिशियली. नाव आय प्लॅन अँड डू. म्हणजे दिवसा आम्ही शूट करतो बेसिकली, आणि शूट मध्ये काही गोष्टी करतो, फिल्टर्स असतील, काय असेल, अँड वी मेक इट लुक लाईक नाईट.
आणि काही ठिकाणी असं असतं की ऑब्व्हियसली कोणालाही कळेल की अरे हे किती म्हणजे दिवसाच केलंय आणि किती विचित्र केलंय. त्यातलं मी पण होतो. सो इट टुक मी लिटिल टाइम. जेव्हा केलं तेव्हा आय थिंक आय शुड हॅव टेकन मोर टाइम ऑर आय शुड हॅव डन थिंग्स बेटर असं वाटतं मला. सगळं म्हणजे राईट फ्रॉम द प्लॅनिंग टू द बोल. आपल्याला सिनेमॅटोग्राफर्स पण मजा येते ना याच्यात, काय मतलब कैसा बनाया कैसा आणि बरेचदा गंमत अशी असते की ते येडेपणा असतं आणि बरेचदा ना तुम्ही चुकीचा क्वेश्चन स्वतःला विचारता आणि त्या प्रश्नाच्या मागे जाता आणि घोडचूक करून बसता. सो मी हा जेव्हा प्रश्न या दोघांना पोस्ट केला तेव्हा मला तुम्हाला माझी घोडचूक सांगायची होती ती की एक कप चहा नावाची एक मी फिल्म केली होती खूप वर्षापूर्वी आणि ती निगेटिव्ह वरती शूट केलेली फिल्म आहे आणि ती करताना मला असं एका पॉइंटला उगच वाटलं की लोक दरवेळेला त्याचं जे अपर्चर आहे, शटर अँगल रादर नॉट अपर्चर, शटर अँगल जो असतो तो 172.8च का ठेवतात, मी 180 ठेवला तर काय होईल. मी धड त्याच्याबद्दल फारसं वाचलं नव्हतं, पुरेसा अभ्यास केला नव्हता. माझ्या मनात प्रश्न आला, मी म्हणलं हा करून बघावा म्हणून मी 180 शटर अँगल केलं आणि जो अख्खा सीन जो आहे जे 180 मध्ये केला त्याच्यात लाईट फ्लिकर होत राहिला आणि जे मला शूट करताना कळलं नाही. आणि शूट झाल्यानंतर मी जेव्हा ते बघितलं आणि म्हणलं ओ शिट, मी का हा प्रश्न विचारला स्वतःला आणि काय गरज होती की अख्खं जग जर का 172.8 ने करत तर गपचूप केलं असतं तरी बिघडलं असतं का. पण काहीतरी माझ्या डोक्यात तो प्रश्न आला. मी म्हणलं की लाईक तो प्रश्न व्हॅलिड आहे असं मला वाटलं गाढवपणाचा आणि मी म्हणलं की नाही लेट्स गो बिहाइंड इट अँड आय एंडेड अप फॉलोइंग माय गट फिलिंग अँड आय वॉज लाईक 101% रॉंग अँड आय एंडेड अप फकिंग अप दॅट एंटायर सीन. आणि तो अजूनही तसाच आहे कारण की आम्ही तो सीन काही ऑब्व्हियसली दोनदा शूट झाला नव्हता. तर त्या अख्ख्या फिल्म मध्ये तो सीन आला की ते लाईट फ्लिकर होतो त्यातला. अरे तो इंटेन्शनली तू केला होतास रे. तो दॅट वाज अ मूड यू वांट टू सेट. कम ऑन. Okay, now I come up with the logic. But in a whole lot of sense, no, which also says that cinematographers आणि ज्यांना मध्ये cinematographers that even I respect are the people who take those kind of risks. आणि taking risks, those kind of risks on set, म्हणजे 2 टेक झाल्यावरती 4 लाईट बंद कर, बाहेरचं सगळे जे काय तू लावलंयस ते सगळं बंद कर, जे अँबियन्स आहे त्याच्यावरती हा अर्धा तासात संपवूया. सो there is some kind of kick in that. I mean, and hopefully you work with directors who are like you said, you wanted cooks, तुला कुक्स हवे होते, तू तुझी फीस पण सॅक्रिफाईस केलीस वगैरे, असं खूप आहे. आय मीन लाईक यू सेड तेजस, निगेटिव्ह आणि फरक काय ना, माझं वाटतं मेजर इल इफेक्ट्स पण आहेत त्याचे, ते आपण नको बोलूया. अबाउट गपरे असं काय करू नकोस. सो आय एम सीइंग पॉझिटिव्ह असे की सो मेनी कॅमेराज, राईट. आय मीन यू डोंट हॅव अ कॅमेरा विथ अ सर्टन, हा कॅमेरा काय 535 अमुक कॅमेरा इतका स्पीड शूट करेल एवढं, पण ते निगेटिव्ह. त्यात फार काही ऑप्शन नव्हते खरं तर. स्पीड वाईज आपण स्टील काढायचो फोटो 100 ASA, 200 ASA काय त्याचा. आता वी हॅव कॅमेराज विच रिॲक्ट डिफरंटली. वी हॅव Alexa, वी हॅव सोनी, वी हॅव रेड, वी हॅव सो मेनी lenses to try out, differently. There's so much open for us. मी तर करतो म्हणजे I've used all the cameras that my production can afford, obviously. But I use Reds. I've liked Alexas for some project. I've liked some lenses for some projects. So I just keep doing it. मला ते जाम आवडतं. चूक झाली तरी ते म्हणजे मलाच कळतं की चूक झाली आहे. थोडा गिल्ट घ्यायचा, थोडं दुःख, आईच्या गावात का केलं मी असं करून just move ahead, man. I mean, but I really don't. I would not want to listen to some DP if he says ki I only like this camera. Personally, I would want him to say, boss, try to kar ek bar. Unless he tried, tested everything, and he has that online in the open ki baga he sagat चूक आहेत या कॅमेराचं, असं नाही होत. पण and all these cameras have their own pros and cons, man. I mean, and they're brilliant. Deacons. Alexa. नाही हो नाही म्हणजे पर्सनली मला असं वाटतं ना की जसं आधी देयर वॉज अ डिफरन्स बिटवीन काय कोडॅक आणि
Fuji. फुजीच्या Fuji. मध्ये आणि Agfa होता. मिलन आणि मी I'm a cinematographer who's born in the digital age. म्हणजे I only became a cinematographer purely कारण की 5D जगात आला. म्हणजे 7D 5D आला आणि मी माझं काहीतरी शूट करायला लागलो ते. सो त्यामुळे मला 5D काय करतो मला नक्की माहिती आहे. मला रेड एपिका काय करतो ते मला माहिती आहे. मला अलेक्सा काय करतो ते मला माहिती आहे. आणि मग ते कसं स्टोरी म्हणजे आता फॉर वॉट एव्हर रिझन से नेटफ्लिक्स डझंट अलाव यू टू शूट युअर रेग्युलर 4K. अलेक्सा बिकॉज इट्स नॉट गुड. So I had to shoot secret games on Red. आणि thankfully it was perfect for the subject. म्हणजे Red Yes, असा yes. थोडा कोल्ड आणि त्याला क्रेयॉन्सचं जे फील आहे ते ऑन दी अदर साइड अलेक्सा इज थोडा वॉटर कलर. Yes, fluidic. Yeah, understand. More pastel. So असं ते अकॉर्डिंग टू योर स्टोरी. That's what I meant. You could. Plus- But plus you lenses. you shoot films, right? You have started shooting negatives. Sapya. for photography. Medium वगैरे. तुझ्या पण रक्तामध्ये रे negatives. It's in your blood, man. Come on. I mean, come on. How can I forget your dad? Come on. Please Chemicals. follow Swapnil's page on Instagram and you'll learn a lot about photography. About negatives as well. I mean, Swapnil is son of a person who I respect a lot. They used to own a lab called Supreme Color Lab. आणि माझ्या photography course नंतर माझे सगळे negatives, all my slides, transparencies were done at his place always. Oh, I didn't know. I did a mistake by going to Altaf's. That one एक camp मध्ये होता एक Altaf म्हणून. अच्छा. As good as Supreme, but then amazing. Your dad was amazing chap. He is, sorry. आणि मजा यायची पण to talk to him आणि मजा यायची यार. नाही he passed out. Yeah. So anyway, No, we just. Very thanks, Abhi. तुम्ही खूप तुमच्या डिस्कशन्स मधून पण खूप छोटे खूप छान मुद्दे समोर येत आहेत. त्याने खूप छान इन्फॉर्मेशन पण कळते. सो हे डिस्कशन असंच आपण अजून खूप वेळ पण चालू ठेवू शकतो. पण काही जनरल लिमिटेशन्स किंवा काही बाउंड्रीज पाळल्या. फोन गरम झालाय, लॅपटॉप गरम झालाय नाही पण ऑनेस्टली तुम्ही खूप सोप्या पद्धतीने खूप छान गोष्टी उलगडून सांगितल्या. मला शेवट करताना एक महत्वाचा प्रश्न मला असं वाटतं की तो तुम्हाला नक्की विचारावा, किंवा मी कदाचित तो थोडासा लहान तोंडी मोठा घास असं पडतं. गुरुदत्तच्या फिल्म्स बघताना ते काहीतरी एक वेगळं वाटायचं. ते कदाचित आता बघताना वाटत नाही का, किंवा तो ब्लॅक अँड व्हाईट मधली ती वेगळी गंमत आहे आणि आता कलर असण्याची गंमत आहे का? माहिती नाही, मला बी खूप रॅन्डम हा विचार होता आणि मला असं होतं की तुम्हाला विचारावा हा प्रश्न म्हणून विचारलाय. त्याच्याबद्दल काही सांगू शकशील का मिलिंद दादा? माझा याच्यावरती नाहीये विश्वास फारसा, कारण की प्रत्येक काळाचा इनोसन्स वेगळा असतो आणि प्रत्येक काळाचा सिनिसिझम वेगळा असतो. आणि नेहमीच काहीतरी एक गोष्ट मनात चांगली वाटत राहते, ती नाचते असं माझं म्हणणं नाहीये, पण त्याला आपण एक चिकटून राहण्याचा प्रयत्न करत असतो. चांगलं याही काळात डेफिनेटली घडतच आहे. ही जी जनरेशन आहे ती कदाचित काही वर्षांनी आता जी घडते ती चांगलं किती होतं असं म्हणायला लागेल. सो आय थिंक इट्स अ डायनामिक थिंग. आणि त्या एका गोष्टीवरती अडकून राहणं आणि तेव्हा जे घडलं तेच खरं आणि आता जे घडतंय ते प्लॅस्टिक असं समहाऊ माझा विश्वास त्याच्यावरती नाही बसत. नाही, सेम म्हणजे आय थिंक आय विल टेक पॉझिटिव्ह फ्रॉम बोथ. आता पण रिगार्डलेस ही वॉज ग्रेट. आय मीन मूर्ती सर they were like, but there are people right now. You Sabha mentioned Ashok ji. We have so many people even now who are working, as good as them. आणि कम्पेअर होऊ शकत नाही. I mean, It's not a point where we can really. आपलं वाटू शकतंच. तुला वाटलं असेल कारण यू माइट बी थिंकिंग किंवा तुला ते आवडलं खूप, तुला ते व्हिज्युअल्सच आवडले,
प्रॉब्ली यू आर लुकिंग ऍट समथिंग त्यासारखं, किंवा अगेन लाईक यू सेड युअरसेल्फ, यू सेड की ब्लॅक अँड व्हाईट मुळे आहे का, तर ते पण कारण असेल की तुला बहुतेक तू ब्लॅक अँड व्हाईट शोधतोयस. मला त्या बरोबर. गोष्टी पर्सनली मोठ्या हा. अशा करता वाटतात. या सॉरी स्वप्नील, मी कट केलं तुला, व्हेरी सॉरी. नाही मी नाही काय बोलत. मी ऐकत होतो. सॉरी. ओके. सो मी म्हणत होतो बोल, की बोल. मला त्या गोष्टी मोठ्या डेफिनेटली वाटतात, ज्या तू आता गुरुदत्तच्या फिल्म्स बद्दल बोलतोय तसं. कारण की ज्या काळामध्ये व्हिज्युअल्स बद्दल एवढं लिटरसी नव्हती, व्हिज्युअल्स बद्दलचं एक्सपोजर एवढं नव्हतं, त्या काळात तशी व्हिज्युअल्स तयार केल्या गेली, त्या काळात कोणाला तरी त्या व्हिज्युअल्स मध्ये जग दिसत होतं, याचं मोठेपण मला जरूर जाणवतं. मी ते नाकारत नाहीये, पण म्हणून ते घडलं तेवढंच ते खरं असंही मला म्हणवत नाहीये. एवढाच माझा मुद्दा. आणि म्हणजे मी एक छोटं एक्झाम्पल देईन, आय वोंट नेम हिम, पण मिलिंदला कळेल कोणाबद्दल बोलतो मी, की वी यूज टू गेट 50-60 ASA फिल्म्स, बरोबर. Yeah. माझे फर्स्ट फ्यू ऍड्स विथ दॅट डीओपी, आणि ही कॉल्ड मी, आय वॉज व्हेरी हॅपी, चलो घ्या. निगेटिव्ह होती, मला माहिती होतं. सो म्हटलं हा इंडोर आहे ना. वी वर शूटिंग एअरटेल, तेव्हा लॉन्च झालं होतं एअरटेल DTH, डायरेक्ट टू होम जे होतं एअरटेलचं. इट वॉज लॉन्च 2007-8 असेल. सो मी गेलो एजन्सी मध्ये होतो मी, त्या कॅम्पेन वरती होतो. वी डिडंट मीट तेव्हा, डोंट फेमसला होतो आम्ही तेव्हा. वी वर शूटिंग दोज ऍड्स इन फेमस. मी एजन्सी मध्ये बसायचो. ओके, हा. सो मी गेलो, आम्ही जे आता पण बोललो की काय फिल्म स्पीड असतो आणि काय सेन्सरचा काय रेटिंग, तर मी 500 गृहीत धरलं, 500 असेल, 500 ISO. आणि गेलो, कॉन्फिडेंटली गेलो. सर टर्म आहे, क्या अपर्चर को लाईटअप करणे काय, म्हणजे काय अपर्चरला तुम्ही शूट करताय ते लाईटअप काय करायचं, मी हे गोष्टी आहेत मी चेक केलेत वगैरे. तर म्हणे 2.5. म्हणलं चला, म्हणजे मला वाटलं सोपं आहे. सो ही अंडरस्टूड प्रॉब्ली. विचारलं की तू क्या सेट किया है 3 मीटर पे. बोला सर 500 ISO अपना इंडोर है, ये वो है. कोडॅक कोणसा आहे, कोडॅक वगैरे वगैरे. ते म्हटले 60 सेट कर. सो झालं, म्हणजे ती ऍड शूट झाली, जाम फाटली माझी वगैरे वगैरे वगैरे. नंतर आज टीम की सर क्या मतलब, ये क्या मतलब. तो ही सेड मैं 3-4 दिन से आई वाज लुकिंग सीइंग ओल्ड फिल्म्स, पर इजीली बोलते ना, आपको ये मिलता है वो मिलता है, अपन कितना कन्वीनियंस हो गया अपना, अपन बस ये देख के इसको बुरा बोल उसको बुरा बोल, उन लोगों ने क्या किया रहेगा. सो आई थॉट अभी मेरे को चांस है, आई स्पोक टू माय डायरेक्टर, ही वाज ओके विथ इट, ही कुड, द प्रोडक्शन कुड गेट मी दिस स्पीड का नेगेटिव. सो आई वांटेड टू चैलेंज माय सेल्फ and see can I even get closer to what they used to do. So it was big learning for me तेव्हा. So तुम्ही म्हटलंस ना, म्हणजे सर वॉज ट्राइंग टू म्हणजे अभि तू जे म्हणतोयस त्याच्यामध्ये द डिफरन्स बिटवीन दॅट अँड व्हॉट वी आर डुइंग राईट ना, की आज कॅमेरा आणि ISO सेन्सिटिव्हिटी वगैरे हे एवढं आहे की यू कॅन मी लाईट मीटर वापरत नाही, म्हणजे मी घेऊनच जात नाही असं. सो आय हॅव स्टार्टेड लाइटिंग विथ माय आय, आणि जे डोळ्याला करेक्ट वाटेल त्याच्यापेक्षा काय 1-2 स्टॉप अंडर जरी असेल तरी मला ती स्पेस मला आवडते. सो म्हणजे इमॅजिन सिक्रेट गेम्स मध्ये अशा जागा आहे की जिथे मी लिटरली काय नुसतं मला थोडासा लाईट पाहिजे तर मी असा फोन फक्त व्हाईट स्क्रीन करून असा हलकासा पुढे बाउन्स पाहिजे तर मी तसं लाईट अप केलं की, सो जे तेव्हा पॉसिबलच नाही. हो, एक्झॅक्टली. when you're shooting on 50 ISO, म्हणजे एका क्लोजअपला ऍक्टर जळतो असं. हो, जवळ लाईट्स असे, हा एक्झॅक्टली. नाही, देर इज मिलिंद पण जे म्हणतात की तेव्हाचा स्ट्रगल जो होता तो वेगळा आहे आणि आताचा वेगळा ह्या प्रकारे की आता गोष्टी सोप्या झाल्यात, त्यामुळे तुम्ही कशी गोष्ट सांगतात ते जास्ती महत्वाचं झालं. आणि ते होपफुली that has to become like the thing. It has to go beyond की कुठला कॅमेरा, कुठली लेन्स, कुठला. येस. आणि आहेत खूप यंग सिनेमॅटोग्राफर्स खूप सुंदर काम करतात. तू गमक घर म्हणून तुम्ही बघितलं का दोन मिलिंद किंवा अभि? गमक घर म्हणून एक फिल्म आली होती. नाही रे, I'll watch it. ट्रेलर जरी पाहिलं असेल, इतकं सुंदर काम आहे, इतका यंग डीपी आहे ना. सो यंग, डेफिनेटली. खूपच.
आणि असंच काहीतरी C300 वरती शूट केलं The format doesn't matter. I keep trying cameras. Format doesn't matter. I mean, of course, like I said, if a particular script totally doesn't need amuk format, obviously I'll try and fight for it. But छोटे मोठे ह्याच्यामध्ये ना, it doesn't really make a difference here. I mean, who's going to ask you, right? I mean, you have to tell yourself, what is the best to do right now for this kind of project and these people. So. क्या बात आहे. थँक्यू खूप खूप छान आणि हेल्दी डिस्कशन जेन्युअनली तुम्ही केली. त्यामुळे खूप छोट्या छोट्या गोष्टी पण तुमच्याकडनं तुमच्या इन जनरल कॉन्व्हर्सेशन मधून पण ऐकायला आणि शिकायला मिळाल्या. सो खूप थँक्यू तुम्ही तिघं आज आलात. थँक्यू तुला पण. आम्ही तिघं खूप दिवसांनी असे खूप बोलतोय. लाईक मी तर तुम्हाला परवा never तयार आहे तर मिलिंदची परवा आफ्टर माय गॉड एजेस यार. आय मीन वी शुड टॉक मोर मॅन. I'm sure, yeah, 100%. येस, तू जसं आपले म्हणतोयस तसं की जसं तुम्ही पण बोलू शकता तसं आम्ही पण कितीही वेळ अजून तुमच्या बरोबर खरं तर तुमचं ऐकत राहू शकतो. बट काही लिमिटेशनचा विचार करता आपण आजचं सेशन इथेच ह्या छान तुमच्याकडनं इन्फॉर्मेशनच्या नोटवरती एंड करूयात. तुम्ही आज तिघही इथे आलात त्याबद्दल खूप खूप थँक्यू. तुमच्याकडच्या असलेल्या एक्सपिरियन्स मधल्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही खूप छान उलगडून दाखवल्या. सो असंच उद्या सॅटरडेला 8 वाजता युट्यूब चॅनल कसा चालतो, काय पद्धतीने त्याचं काम असतं आणि एखादा युट्यूब चॅनल उभा करण्यासाठी युट्यूबर म्हणून कसं काम केलं जातं ते सांगण्यासाठी गप्पा मारायला सारंग साठे म्हणजे भाडीप जे आताच वन ऑफ द सगळ्यात भारी मराठी काय म्हणता येईल कंटेंट वाली एखादी गोष्ट आहे. सो त्याचा मेन सारंग साठे असणार आहे आणि उर्मिला निंबाळकर जी पण स्वतः एक उत्तम ऍक्ट्रेस आहे आणि तिचा पण स्वतः युट्यूब चॅनल आहे. ट्रॅव्हल फॅशन याच्याशी रिलेटेड पण ती बोलत असते. सो त्या दोघांकडनंही आपण युट्यूब चॅनल कसा चालतो आणि त्यांनी कसं त्याच्यासाठी काम केलंय आणि त्याच्या मागे पण काय काय गोष्टी असतात त्या बघायला उद्या 8 वाजता या. आणि परवा रविवारी संध्याकाळी 5 वाजता आपण एडिटर्स ह्या सब्जेक्ट वरती सेशन करणार आहोत. जसे आज तुम्ही सिनेमॅटोग्राफर्स आलात तसंच आपण एडिटिंग ह्या विषयावरती पण गप्पा मारणार आहोत की त्याचे ऍस्पेक्ट कसे असतात, त्याचं काम कसं केलं जातं. त्याच्यासाठी फैजल महाडिक, आशिष म्हात्रे आणि आपली मैत्रीण मी तिचं नाव सारखं घेताना विसरतो पण ते तिघही जण येणार आहेत. सो ते तिघही संध्याकाळी 5 वाजता तुम्ही नक्की या आणि एडिटिंग ह्या सब्जेक्ट वरती त्याच्याविषयी तुम्ही नक्कीच आमच्या चुका पोटात घालणारे लोक कधी कधी शिया पण घालणार आहे. नाही सॉरी मी जसं म्हटलं की मी कन्फ्युजन माझं जात तसं फैजल महाडिक, आशिष म्हात्रे आणि सुचित्रा साठे हे तिघही जण एडिटिंग खूप शिवाय म्हणजे काय खरं नाही. संडेला तुमच्याशी भेटायला येणार आहेत. सो नक्की बॅकस्टेज ब्रॉडकास्ट हे माझं पेज लाईक आणि फॉलो करा. माझं युट्यूब चॅनल पण आहे बॅकस्टेज ब्रॉडकास्ट बाय तेजस देवधर, तो पण नक्की सबस्क्राईब करा. आणि परत एकदा तुम्ही सगळ्या बॅकस्टेज ब्रॉडकास्ट ह्या माझ्या उपक्रमावरती प्रेम करताय, येताय आणि ही सेशन्स अटेंड करताय त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे पण खूप खूप आभार. थँक्यू. तू पण उत्तम करतोयस. यू आर ट्राइंग टू गेट पीपल टुगेदर काहीतरी. अरे झालेलं आहे अशा तऱ्हेने सेशनच्या. बट थँक्यू ऑल. गुड नाईट. भेटूया तुम्ही. थँक्यू. बाय. थँक्यू सो मच. ओके बाय बाय.